देव वसे चित्ते त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। हरिजनासी भेटी नहो अंग संग तुटी, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। तुका म्हणे जिणे भले संत संगष्टणे, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। विठ्ठला 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 देव वसे चित्ते त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे। या अभंगामधून तुकाराम महाराजांनी भगवंताच्या चरणाजवळ आपल्या अंतःकरणातलं काही मागणं मागितलेलं आहे। ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। देवा आमच्या अंतःकरणातली इच्छा आपण पूर्ण करावी अशी अपेक्षा अशी इच्छा तुकोबाराय भगवंताच्या समोर व्यक्त करतात। त्या तुकोबारायांच्या इच्छेचा तुकोबारायांच्या शब्दाचा माझ्या मर्यादित वेळेमध्ये मर्यादित बुद्धीनं जेवढा विचार करणं मला शक्य आहे तेवढा करण्याचा मी प्रयत्न करतो। चालू असणारा नाममहोत्सव हा आपल्या प्रत्येक वेळेला जो अधिक मासामध्ये पहिला सप्ताह जो येतो त्याच्यामध्ये हा उत्सव मोठ्या आनंदाने आणि वैभवाने दर 3 वर्षांनी आपण संपन्न करत असतो। त्र्यंबकेश्वरला जो अधिक मास झाला त्याच्यामध्ये माझ्या काही पूर्वपुण्यानं मला सेवेचा योग आला, परंतु त्याच्यानंतरचे उत्सव चातुर्मासामध्ये आल्यामुळे मला माणकोजी महाराजांच्या सेवेला येता आलं नाही। परंतु भगवंतानी यावर्षी कृपा केली की अधिक मासच चातुर्मासाच्या बाहेर काढला, त्यामुळं मला थोडासा सेवेचा योग आला। ती मर्यादित सेवा माझी जशी असेल तशी भगवंताच्या आणि महाराजांच्या चरणी समर्पित करण्याकरता मी इथं उभा आहे। आम्ही अनेक अधिक मासामध्ये कीर्तन करतो। अधिक मासाचं म्हणून काही महत्त्व असतं, ते महत्त्व जगाला सांगतोय। त्या उत्सवाचं त्या व्यक्तीचं त्या फडाचं त्या गावातल्या उत्सवाचं वार्षिक सप्ताहाचं जे काही महत्त्व असेल तेही आम्ही जगताच्या समोर समाजाच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो। पण हा अधिक मास या फडाचा म्हणून जो आहे तो थोडासा वेगळा आहे माझ्या दृष्टीने। बाकी आम्ही जिथं जाऊन उत्सवामध्ये कीर्तन करतो तिथं ते उत्सव हे भगवंताच्या कृपेवर चालणारे उत्सव असतात, भगवंताच्या कृपेने संपन्न होणारे उत्सव असतात। पण हा उत्सव असा आहे, हा नुसता भगवंताच्या कृपेनं चालणारा उत्सव नाही, हा देवाला लुटणाऱ्या लोकांचा उत्सव आहे। देवाच्या कृपेवर जगणारे वेगळे आणि देवाला लुटून जगणारे वेगळे। विठ्ठला विठ्ठला परवाच देवलुटीची वारी झाली आपली। भगवंताला सुद्धा लुटावं असं सामर्थ्य ज्या माणकोजी महाराजांच्या व्यक्तिमत्वामध्ये आणि त्यांच्या श्रद्धेमध्ये होतं की देवाला स्वतःला असं वाटावं की बाबा मी एवढा ऐश्वर्य संपन्न असेल तर मला लुटणाराही तेवढाच ऐश्वर्य संपन्न पाहिजे। सामान्य चोराला लुटू देणारे सामान्य असतात। मी पुन्हा वाक्य सांगतो, सामान्य माणसाला लुटणारे जे चोर असतात ना ते सामान्यच असतात, पण देवाला लुटणारा चोर कसा असेल विचार करा ना तुम्ही। देव जर असामान्य आहे तर त्याला लुटणाराही सामान्य नसेल ना। अहो नारदांना लुटण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्या वाल्मिकींचे त्या वाल्या कोळ्याचे जर वाल्मिकी ऋषी झाले असतील तर प्रत्यक्ष परमात्म्याला लुटणाऱ्यांचं काय झालं असं विचार करा, काय झालं असं।
म्हणून भगवंतानी ज्यांच्याकडून लुटून घ्यावं असं ज्यांचं ऐश्वर्य, अशी ज्यांची भक्ती, अशी ज्यांची निष्ठा, असं ज्यांचं समर्पण आणि असं ज्यांच्या परंपरेचं सातत्य, त्या परंपरेचा हा उत्सव अधिक मासाच्या निमित्तानं तुकोबारायांच्या चरणाजवळ मोठ्या आनंदानं आणि वैभवानं आपण संपन्न करतो. पूज्य तीर्थस्वरूप दादांच्या उपस्थितीमध्ये आणि आदरणीय हरिभक्तीपरायण जयवंत महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हरिभक्तीपरायण डॉक्टर एकनाथ महाराज आणि हरिभक्तीपरायण यशवंत महाराज यांच्या सहकार्याने आणि आपल्या सर्वांच्या परमपावन उपस्थितीमध्ये या उत्सवाची श्रीमंती आणि या उत्सवाचं वैभव आज इथं उभं राहिलेलं आहे. आपल्या सर्वांच्या चरणी आणि अर्थातच या परंपरेच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या मर्यादित वेळेमध्ये मला जेवढी सेवा करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करतो. तुकोबाराय भगवंताच्या चरणाजवळ या अभंगामध्ये काही मागणं मागतात. ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना, देवा आमची वासना आपण पूर्ण करा. तुकोबाराय भगवंताच्या चरणाजवळ हे मागणं मागतात. पण हे मागणं मागण्याच्या मागे एक इतिहास आहे. हे मागणं तुकोबारायांनी देवाचं दर्शन घेतलं, तुकोबाराय देवाला म्हणाले देवा आमची इच्छा पूर्ण करा. इतकं ते सरळ नाही, इतकं ते साधं नाही, इतकं सोपं नाही. याच्या मागे काही इतिहास आहे, याच्या मागे काही घटना आहे. ती घटनाही आपल्याला सांगतो आणि त्या घटनेच्या अनुषंगानं या अभंगाचा विचार आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. तुकोबाराय हे पंढरपूरचे वारकरी, पांडुरंगाचे एकनिष्ठ उपासक, अनन्य उपासक, हाडाचे वारकरी. प्रतिवर्षाप्रमाणे तुकोबाराय वारी करता म्हणून पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यानंतर पंढरपूरचा नियम आहे चंद्रभागे स्नान, विधी तो हरिकथा. या नियमाप्रमाणे तुकोबारायने चंद्रभागेमध्ये स्नान केलं, नगर प्रदक्षिणा पूर्ण केली. तुकोबारायांनी बाकी देवतांचं दर्शन घेतलं, कुठे प्रवचन केलं, कुठं ऐकलं, कुठं कीर्तन केलं, कुठं टाळ घेऊन उभे राहिले, कुठं अभंग म्हटला, कुठं भजन केलं. अशा पंढरीतल्या सेवा करत 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 तुकोबाराय सगळ्यात शेवटी भगवंताच्या दर्शनाकरता म्हणून भगवंताच्या बारीमध्ये उभे राहिले. बाकी सगळे नियम झाले. आता भगवंताचं दर्शन घ्यायचं, भगवंताशी संवाद करायचा आणि निघायचं देहूला. या नियमाप्रमाणे तुकोबाराय भगवंताच्या दर्शनाकरता बारीमध्ये उभे राहिले आणि हळूहळू हळू सरकत 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 तुकोबाराय जेव्हा गरुड खांबाजवळ आले तेव्हा तुकोबारायांनी लांबून देवाला बघितलं आणि तुकोबारायांच्या अंतःकरणाला इतका आनंद झाला. अरे ज्याच्याकरता आपण आळंदीहून देहूहून इथपर्यंत चालत आलो, ज्याच्या दर्शनाची आस आपल्या जीवाला लागली होती, ज्याच्या दर्शनाने आपल्या जीवनाची कृतार्थता आपल्याला संपादन करून घेता येते, असं आपल्या पूर्वजांचं आणि आपल्या परंपरेतल्या संतांचं म्हणणं आपण शिरोधार्य मानलं होतं. त्या परमात्म्याचं दर्शन आपल्याला होतं आहे. तुकोबारायांनी लांबून देवाला पाहिलं आणि तुकोबारायांना वाटलं बस आता जीवनाची कृतार्थता म्हणतात ती हीच असली पाहिजे. आता काही करण्यासारखं आपल्या जीवनामध्ये राहिलं नाही. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखिलिया. विठ्ठलाला, एका विठ्ठलाला पाहिलं बस जन्माला आल्याचं सार्थक आहे असं तुकोबारायांना वाटलं. तुकोबाराय स्वतःला कृतार्थ मानत होते. तुकोबाराय स्वतःच्या जीवनाला धन्य 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 मानत होते आणि असा विचार करत 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 परमात्म्याकडे बघत 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 तुकोबाराय बारीतून हळूहळू हळू पुढे आले. भगवंताच्या चरणाजवळ तुकोबाराय आले. भगवंताच्या चरणावर तुकाराम महाराजांनी मस्तक टेकवलं आणि तुकाराम महाराजांना वाटलं बस कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. बस जीवन सार्थकी लागलं आपलं. आता या जीवनामध्ये मिळवण्यासारखं काही राहिलं नाही. आता या जीवनामध्ये जाणण्यासारखं काही राहिलं नाही. आता जीवनामध्ये कशाच्या तरी प्रेरणा जिवंत राहाव्यात असं आपल्या जीवनामध्ये प्रेरक काही राहिलं नाही. काही जाणो नये पांडुरंगा वीण, पाविजेल क्षीण संदेहाने. तुकोबारायांच्या मनात विचार आले. तुकोबाराय देवाकडे देवाचं दर्शन घेतात, स्वतःच्या जीवनाला कृतार्थ मानतात. आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो,
याचं सार्थकत्व कशात असेल तर भगवंताच्या दर्शनानं जीवनाची परिपूर्णता करून घेण्यात. मी थोडंसं स्पष्ट बोलतो. माझ्यासमोर तीर्थस्वरूप दादा बसलेले आहेत. मला बोलताना सांभाळून बोलावं लागतं. माझ्या मुखातून काही वेडेवाकडे शब्द जाऊ नयेत. मोठी मंडळी आपल्यासमोर बसलेली असताना आपल्या शब्दातून त्यांचा उपमर्द होऊ नये याची दक्षता घेऊन मी बोलतो. तुम्ही नसता तर वारेमाप बोललो असतो दा, परंतु तुम्ही समोर बसला. मला थोडंसं दडपण आहे. मला आपण वडिलांच्या जागी आहात, त्यामुळे ते वजन माझ्यावर असणं स्वाभाविक आहे. आणि तुम्ही जरी नको म्हणत असलात तरी ते दडपण घेणं माझं कर्तव्य आहे आणि ते दडपण येणं अपरिहार्य आहे. त्यामुळं थोडंसं सांभाळून बोलतो. माणूस म्हणून जन्माला येणं कदाचित आपल्या हातात नसेल. आपल्या पूर्व कर्मानुसार जे काही आपल्याला जो जन्म मिळेल तो स्वीकारावा लागेल. अगा कर्मी जे उरावे तै तेही सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा, एका ज्ञानोबराय बोलतात. आम्ही माणूस म्हणून जन्माला यावं का न यावं हे कदाचित आमच्या हातात नसेल, मी मान्य करतो. पण माणूस म्हणून जन्माला येणं न येणं आमच्या हातात नसलं तरी निदान जनावर म्हणून मरू नये एवढं तरी आपल्या हातात आहे का नाही? एवढं तरी आपल्या हातात आहे. माणूस म्हणून जन्माला येणं न येणं नसेल हातात, जे काही कर्म आपली आडवी आली असतील ती आली असतील. पण निदान मरताना माणूस म्हणून जन्माला आल्यावर जनावर म्हणून मरू नये, गाढव म्हणून मरू नये, कुत्रा म्हणून मरू नये, ढेकूण म्हणून मरू नये एवढं तरी आपल्या हातात आहे ना. मग त्याच्याकरता तुकोबाराय सांगतील त्या मार्गानं जाणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि तुकोबाराय विचार करतात, अरे माणूस म्हणून जन्माला आलो, मानवी जीवनाची कृतार्थता कशामध्ये असेल तर परमात्म्याच्या सगुण विग्रहाचं दर्शन घेऊन परमात्म्याच्या निर्गुण स्वरूपाला प्राप्त होणं आणि निर्गुणाची प्राप्ती करून घेऊन जगताच्या कल्याणाकरता संत म्हणून शिल्लक राहणं, याच्यामध्ये मानवी जीवनाची कृतार्थता असते. तुकोबारायांना फार आनंद झाला देवाचं दर्शन घेऊन. तुकोबाराय वारंवार देवाच्या चरणावर मस्तक टेकवतात, वारंवार नतमस्तक होतात, वारंवार हात जोडतात. तुकोबारायांनी भगवंताच्या चेहऱ्याकडे बघितलं, काय सुंदर रूप आहे. राजस सुकुमार, मदनाचा पुतळा असणारा परमात्मा तुकोबाराय बघत राहिले. आणि बघता बघता तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या चरणाविषयीचं जे प्रेम होतं ते प्रेम असं आतून जे उचंबळून आलं महाराज, ते प्रेम तुकोबारायांच्या डोळ्यावाटे पाझरायला लागलं. देवाच्या चरणाकडे देवाकडे तुकोबाराय बघतात आणि तुकोबारायांच्या डोळ्यावाटे पाणी येतं. तुकोबाराय देवाकडे बघून रडतात. तुकोबारायांना कृतार्थ वाटतं. आनंदाचे अश्रू तुकोबारायांच्या डोळ्यामध्ये. अरे हाच तो परमात्मा जे आपलं स्वरूप आहे. अरे हाच तो परमात्मा ज्याच्या चरणावर ज्ञानोबारायांनी मस्तक टेकवलं. हाच तो परमात्मा ज्याच्या चरणावर नाथ महाराज नतमस्तक झाले. आणि त्याच परमात्म्याला नमस्कार करण्याची संधी आणि त्याच परमात्म्याला नमस्कार करण्याची कृपा त्या संतांच्या आणि या परमात्म्याच्या कृपेनं आपल्याला प्राप्त झाली. तुकोबारायांना धन्य 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 वाटलं. तुकोबाराय रडायला लागले. देवाकडे बघून तुकोबाराय रडतात. पण गंमत अशी झाली, ऐका, गंमत अशी झाली, देवाला भेटून तुकोबारायांना जेवढा आनंद झाला, ऐका, देवाला भेटून तुकोबारायांना जेवढा आनंद झाला त्याच्या 1,00,000 पटीनं तुकोबारायांना भेटून देवाला आनंद झाला. ऐका, तुकोबारायांना जेवढा आनंद झाला त्याच्या 1,00,000 पटीनं तुकोबारायांच्या दर्शनानं देवाला आनंद झाला. एक वाक्य सांगतो, पटल नाही तर न पटल, पण सांगतो, ज्ञानोबाराय तुकोबारायासारखे भक्त भेटायला देवालाही नशीब असावं लागतं. विठ्ठला विठ्ठला फुकट भेटत नाहीत महाराज. ज्ञानोबाराय तुकोबाराय नाथ महाराज नामदेवराय चोखोबाराय देवाला फुकट भेटत नाहीत. देवालाही किती जन्माचं पुण्य एकत्रित करावं लागतं देव जाणे. आपल्याला काय सांगता येईल. परमात्मा बोलतात ना, आपली भाषा नाही. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. ही भगवंताची भाषा आहे, सामान्य माणसाची भाषा नाही आहे. लक्षात घ्या. देवाला आनंद झाला. देवही तुकोबारायांकडे बघतात, देवाच्या डोळ्यात पाणी आलं. तुकोबाराय देवाकडे बघतात, तुकोबाराय रडतात, देव रडतात. कोणी कोणाशी काही बोलत नाही. शांत दोघेही एकमेकाकडे बघत उभेत. काही कोणी बोलत नाही.
तुम्ही म्हणाल एवढ्या वेळ तुकोबारायला देवासमोर उभंच कसं राहू दिलं? हे आत्ता झालंय आपल्याकडं. पूर्वी किती वेळ उभं राहत होतं. आता देवाचे चरण दिसतात न दिसतात तर समोरची भिंत दिसते असं ढकलून देतात आपल्याला. पण तुकोबारांना हात लावण्याचा अधिकार कोणाचा? देव काही करू शकले नाहीत, सामान्य माणूस काय करू शकेल? कोणी काही बोलत नाही. शांत चित्तानं दोघे एकमेकांकडे बघतात आणि ही कोंडी देवाने फोडली. आणि देवाने तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय, तुम्ही देहून माझ्या दर्शनाकरता म्हणून, वारी करता म्हणून पंढरपूरपर्यंत आलात, मला भेटलात, तुम्हाला आनंद झाला, मलाही आनंद झाला. तुम्हाला जेवढा झाला त्याच्यापेक्षा काकणभर जास्त मलाच झाला. कारण देव अनेकांकरता एक आहे, पण देवाकरता संत एक नाहीत ना. सगळ्यांच्याबद्दल आमच्या अंतःकरणामध्ये भावस्निग्धता आहे. मला फार आनंद झाला. देवाने विचारलं, तुकोबाराय, तुम्ही भेटलात, सकाळपासून इथं उभा आहे, तुमच्यासारखा भेटला नव्हता. सकाळपासून नाही, 28 युग झाली इथं उभा आहे, पण तुमच्यासारखा वैराग्य संपन्न भेटला नाही. फार आनंद वाटला तुम्ही भेटून, आनंद वाटला. तुकोबाराय, आज तुम्ही मला भेटला, एवढा मला आनंद वाटला. या आनंदाच्या पोटी माझ्या अंतःकरणामध्ये एक इच्छा निर्माण झाली, पूर्ण करता काय? देवाने विचारलं तुकोबारायला. या आनंदाच्या दिवशी माझ्या अंतःकरणामध्ये एक इच्छा निर्माण झाली, तुम्ही भेटलात म्हणून, पूर्ण करता काय? तुकोबाराय म्हणाले, असं काय बोलता देवा? अहो, तुमची इच्छा आम्ही पूर्ण नाही करणार तर कोण करल? बोला, काय इच्छा आहे? काय इच्छा? भगवान म्हणाले, काय नाही तुकोबाराय, आज तुम्ही मला भेटला, मला अत्यंत आनंद वाटला आणि या आनंदाप्रित्यर्थ माझ्या मनात एकच इच्छा निर्माण झाली, ती आपण पूर्ण करा. काय इच्छा देवा? काही नाही तुकोबाराय, या आनंदाच्या दिवशी तुम्ही माझ्याकडं काहीतरी मागावं, एवढीच माझी इच्छा आहे, तेवढी पूर्ण करा. तुकोबाराय हसले. तुकोबाराय हात जोडून उभे राहिले आणि तुकोबारायने देवाला सांगितलं, देवा, आनंद तर मलाही झाला, तुम्हालाही झाला. तुमच्याकडे मी काही मागावं अशी तुमची इच्छा आहे आणि ही इच्छा मी पूर्ण करावी असं तुमचं म्हणणं असेल तर देवा क्षमा करा, मी तुमच्याकडे काही मागू शकत नाही, मागू शकत नाही. भगवान म्हणाले, काय अडचण आहे? काय अडचण काय? मी म्हणतोय ना मागा म्हणून, मागा काय पाहिजे? तुकोबाराय म्हणाले, देवा मागू शकत नाही. म्हणजे का नाही मागू शकत? तुकोबाराय म्हणाले, देवा का मागू शकत नाही याची कारणं सांगायची झाली तर रात्र देहूतच जाईल, इतकी कारणं आहेत. काय सांगू तुम्हाला? नाही सांगा ना म्हणे, का मागू शकत नाही? तुकोबाराने सांगितलं, देवा मी तुमच्याकडे मागू शकत नाही, याचं पहिलं कारण मी तुम्हाला सांगतो. पहिलं कारण सांगतो, मी तुमच्याकडे काहीतरी मागावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर जगतामध्ये मागणं मागतो कोण? ज्याच्या जीवनामध्ये काही अपूर्णता राहिलेली आहे तो मागतो. अहो, नदीला वाटेल पाऊस पडावा म्हणून, तळ्याला वाटेल पाऊस पडावा, पाऊस नाही पडला तर आपण आटून जाऊ, नदीला वाटेल, हे तळ्याला वाटेल, हे सरोवराला वाटेल, हे ओहळाला वाटेल, हे विहिरीला वाटेल. पण मला सांगा, पाऊस पडल्याशिवाय आपलं काही खरं नाही असं समुद्राला कधी वाटलंय का? समुद्राला कधी वाटलं का? अरे समुद्र व्यापक आहे, समुद्र परिपूर्ण आहे, त्याला दुसऱ्या कुणाच्या मदतीची आणि दुसऱ्या कुणाच्या साह्याची, दुसऱ्याकडून काही अपेक्षा करण्याची गरज नाही. तुकोबाराय म्हणतात, देवा आम्ही तसे, आम्हाला गरज नाही. ज्ञानेश्वरी वाचा आपण, 12वा अध्याय काढा. भगवान बोलतात, संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मयि अर्पित मनोबुद्धी यो मद्भक्त समे प्रिय. भगवान बोलतात. त्याच्या खालची ज्ञानोबारांची पहिली ओवी वाचा, वार्षिये वीण सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारू संतोषी जो. ज्ञानोबा निरुपचार संतुष्टता हा संतांचा स्वभाव असतो, हे संतांचं व्यावर्तकत्व असतं, हे संतांचं लक्षण असतं. लक्षात घ्या, विस्तार करणार नाही, अभंग मला सोडवायचा आहे, मी पुढे जातोय. तुकोबारांनी सांगितलं, देवा आमच्या जीवनामध्ये काही अपूर्णता राहिलीच नाही ना, आम्ही तृप्त आहोत. आता आमच्या जीवनामध्ये अपूर्णता नाही, काही मिळवावं असं राहिलं नाही, काही भोगावं असं राहिलं नाही, कुठं अतृप्तता नाही, कुठं अपूर्णता नाही, कुठं इच्छा नाहीत, बस तृप्त आहे. काम नाही, काम नाही, काम नाही, काम नाही, काम नाही, काम नाही,
नाही काम नाही काम नाही तुकोबाराय बोलतात, अंतःकरणामध्ये काम नाही, काम नाही, काम नाही, झालो पाही रिकामा. देवा तुमच्याकडे काही मागू शकत नाही, कारण मला मागायचं नाही. माझ्या जीवनामध्ये काही अपूर्णता नाही, अतृप्तता नाही, काही नाही, मी तृप्त आहे, मला मागायचं नाही. भगवंताने सांगितलं, तुकोबाराय ठीक आहे, तुम्हाला मागायचं नाही, तुम्ही कारण सांगता, पण मी तुम्हाला विनंती करतो ना, तुम्हाला गरज नसेल कशाची, पण मी म्हणतो माझ्याकरता म्हणून, मी माझा आग्रह आहे म्हणून, मी द्यायला तयार आहे म्हणून काहीतरी मागा. तुकोबाराने सांगितलं, देवा मागू शकत नाही तुमच्याकडे. का नाही मागू शकत? तुकोबाराने सांगितलं, कारण देवा तुमच्याजवळ येऊन मागणं मागावं ही माझी परंपरा नाही. माझ्या वाडवडिलांनी देवाची वारी करावी हे शिकवलंय, देवाकडे मागावं हे आमच्या वाडवडिलांनी शिकवलं. आमच्या वाडवडिलांनी असं नाही शिकवलं, जा बाबा पंढरपूरला वारी करा, देवाच्या पायावर लोळण घ्या आणि देवाकडे ऐश्वर्य मागून या. नाही नाही नाही, देवा आम्हाला मागायला नाही शिकवलं. आमच्या वाडवडिलांची परंपरा आहे, आम्ही पंढरपूरला येतो, वारी करतो, महिन्याला येतो, पण देवा तुमच्याकडे काही मागत नाही म्हणून आज कॉलर ताठ आहे, म्हणून आम्हाला किंमत आहे. जर आम्ही मागितलं असतं तर कोण विचारलं असता? आमच्या वाडवडिलांनी आम्हाला शिकवलं नाही. आमच्या वाडवडिलांनी शिकवलंय, जा देवाचं दर्शन घ्या, पण काही मागू नका. काही मागणे हे आम्हानुचित, काही मागणे आम्हानुचित, वडिलांचे हित जाणत असो, वडिलांचे हित जाणत असो, काही मागणे आम्हानुचित, काही मागणे आम्हानुचित, वडिलांचे हित जाणत असो, जाणत असो, वडिलांचे हित जाणत असो. काही मागणे हे आम्हानुचित, वडिलांची रीत जाणत असो, वडिलांची रीत जाणत असो. काही मागणे आम्हानुचित, वडिलांचे हित जाणत असो, वडिलांचे हित जाणत असो. विठ्ठला 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 विठ्ठला
देवाला सांगितलं, देवा आमची परंपरा नाही मागण्याची, काही मागणे हे आम्हा अनुचित. वडिलांची रीत जाणत सो, वडिलांची रीत आहे, परंपरा आहे, आम्ही तुमच्याकडे काही मागू शकत नाही, आम्हाला मागण्याचा अधिकार नाही. आपल्या परंपरेनं आपल्या वाडवडिलांनी आपल्याला जे शिकवलेलं असतं तो आपण प्रामाणिकपणानं पाळण्याचा प्रयत्न करावा. परंपरा अशा सहजासहजी टिकत नसतात जगाच्या पाठीवर. सहजासहजी परंपरा टिकत नाही. तुकोबारायांची परंपरा टिकली त्याला कारण आहे. माणकोजी महाराजांची परंपरा टिकली त्याला कारण आहे. मागून चालत आलेला विचार. मी थोडंसं पुढं बोलतो, पुन्हा मागतो, क्षमा मागून बोलतो. एकदाच क्षमा मागतो, आता मला कीर्तनभर बोलूच देऊ नका. एकदाच काय ती दादांची क्षमा मागून घेतो आता. मला क्षमाच करा. आपण काय होतं, मी थोडंसं स्पष्ट बोलतो आपल्याला. वाडवडिलांनी आपल्यापर्यंत दिलेलं आपल्याला निदान वाढवता नाही आलं तरी चालेल, पण त्याचा नाश करण्याचं पाप तरी आपल्या पदरात पाडून घेऊ नये माणसं. त्याचं वाटोळं करण्याचं पाप तरी लावून घेऊ नये. वाढवता नाही आलं, आपल्यापर्यंत जेवढं आलं तसं जसंच्या तसं पुढच्या पिढीच्या हातात द्यावं, आपण मोकळं व्हावं, हे चालतं. वाडवडिलांची 50 एकर जमीन होती आणि मुलाच्या हातात देताना 2 गुंठे राहिली. असलं करू नये बाबा, असलं करू नये. आम्हाला 50ची 75 करता आली तर आमचं कर्तृत्व आहे, पण तेवढं कर्तृत्व सिद्ध करता येत नसेल तर निदान 50च्या 50 तरी पुढच्या पिढीच्या हातात देता आली ना, तरी परंपरा टिकत असतात, तरी परंपरा टिकतात. आपण विचार करा. अहो, फड परंपरेमध्ये भजनाच्या परंपरा सहजासहजी टिकल्या नाहीत. प्राणाचं मोल देऊन या लोकांनी भजन सांभाळलं. प्राणाचं मोल देऊन सांभाळलं भजन, फुकट नाही महाराज. या परंपरा कशा टिकल्या असतील यामधल्या काळामध्ये? ज्ञानोबारांपासून चालत आलेल्या परंपरा कशा टिकल्या असतील विचार करा. तुकोबाराय म्हणतात, देवा आमच्या वाडवडिलांनी आम्हाला मागायला शिकवलं नाही, आम्ही तुमच्याकडे काही मागू शकत नाही. भगवान म्हणाले, तुकोबाराय कुणाला सांगता? आमच्या वाडवडिलांनी मागायला शिकवलं नाही म्हणून कुणाला सांगता? अहो, तुम्ही म्हणता काही मागणे हे आम्हा अनुचित, हे तुम्ही म्हणता. आणि तुमचेच धाकटे भाऊ आम्हाला प्रार्थना करताना म्हणतात, करोनी उचित प्रेम घाली हृदयात. एकीकडे तुम्ही अनुचित म्हणता आणि तुमचे धाकटे भाऊ उचित करून द्या म्हणता. आम्ही काय करावं? तुकोबाराय म्हणाले, देवा काही असलं तरी मी तुमच्याकडे काही मागणं मागू शकत नाही, मला क्षमा करा. भगवान म्हणाले, तुकोबाराय ठीक आहे, माझं काही म्हणणं नाही, माझं काही म्हणणं नाही. तुम्ही म्हणताना मागायचं नाही म्हणून तुमच्या वाडवडिलांनी तुम्हाला मागायला शिकवलं नाही, तुम्ही मागू नका. पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुकोबाराय म्हणाले, काय देव? भगवान म्हणाले, तुमच्या वाडवडिलांनी तुम्हाला मागू नका म्हणून शिकवलंय, मला मान्य आहे. पण तुमच्या वाडवडिलांनी देवानी दिलं तरी घेऊ नका असं शिकवलंय का? मागू नका हे बरोबर आहे, आपलं काही म्हणणं नाही त्या बाबतीत. मागू नका ना तुम्ही, पण देवानी दिलं तरी घेऊ नका असं काही शिकवलंय का? असं काही प्रमाण आहे का तुमच्याकडे? तुकोबाराय म्हणाले, असलं काही प्रमाण नाही. अहो, मी देतोय ना तुम्हाला, मागा ना. तुकोबाराय म्हणाले, देवा तुम्ही वर देताय, पण मागावं मलाच लागेल की नाही? मागावं मलाच लागेल ना. आणि आमच्या वाडवडिलांनी शिकवलंय, वर दिला तरी मागू नका असं शिकवलं नाही, पण मागू नका एवढं शिकवलंय. मी मागू शकत, मी मागू नाही शकत. भगवान म्हणाले, तुकोबाराय अहो, एवढा आनंदाचा दिवस आहे, वारीचा पर्व काळ आहे, मी तुम्हाला द्यायला तयार आहे, तुम्हाला गरज असो नसो मागा ना. तुकोबाराय म्हणाले, देवा मी तुमच्याकडे मागू शकत नाही. का बरं? तुकोबारायने देवाला विचारलं, देवा तुम्ही कधी गाथा वाचलाय का? कुणी विचारलं? तुकोबारायने. कुणाला? देवाला विचारलं, तुम्ही कधी गाथा वाचलाय का? भगवान म्हणाले, काय बोलता तुकोबाराय? अहो, गाथ्यामध्ये बोलता तुका म्हणे, बोल माझा बोलतो विठ्ठल. गाथ्यामध्ये बोलताना बोलता साळुंखी मंजुळ बोली तसे वाणी, बोलविता धणी वेगळाची. गाथ्यामध्ये बोलताना बोलता अक्षरा अक्षरा वेगळा, तुका हो निराळा, पाहे निगम कळा, बोले विठ्ठल प्रसादे. ही भाषा. आणि मलाच विचारता गाथा वाचला का नाही म्हणून? काय म्हणायचंय तुम्हाला? तुकोबाराय म्हणाले, तसं नाही देवा, गाथ्यामध्ये मी एक प्रमाण दिलंय, गाथ्यामध्ये माझा एक अभंग आहे, तो तुमच्या डोळ्याखालून गेलाय का नाही? म्हणे, सांगा कोणता अभंग? तुकोबाराय म्हणाले, गाथ्यामध्ये मी असं म्हटलंय देवा, भिक्षा पात्र अवलंबिणे, जळो जिणे लाजिरवाणे, ऐसियासी नारायणे उपेक्षिजे सर्वथा. हे मी बोललोय.
जो दुसऱ्यासमोर झोळी पसरतो त्याच्या जीवनाला काडी लागावी. हात पसरी जी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरी जिणे धिक त्याचे देवा. मागणाऱ्याचा मी निषेध करतो असं नाही, मागणारा देव असला तरी त्याचा धिक्कार मी करतो. बळीच्या दारामध्ये वामन अवतारामध्ये जाऊन झोळी पसरली ना देवा तुम्ही, आपण धिक्कार करतो, तुमचा निषेध करतो. हात पसरी जिणे धिक त्याचे, मी धिक्कार करतो. मागणं मागितलेलं आवडत नाही आपल्याला. आणि गाथ्यामध्ये मी बोलतो आणि मला आज जर तुम्ही मागायला लावत असाल तर मग माझ्या बोलण्याला काय अर्थ राहील सांगा. संतांचं लक्षण आहे, मनसी एकम वचसी एकम कर्मण्य एकम महात्मनाम. मनसी अन्यत वचसी अन्यत कर्मणी अन्यत दुरात्मनाम. महात्मा कोण आणि दुरात्मा कोण यांच्या व्याख्या आहेत. मनामध्ये जे असतं तेच वाचेतून प्रकट होतं आणि जे वाचेतून प्रकट होतं तेच कृतीतून प्रकट करतो, त्याला म्हणा महात्मा. हे मनात असतं तेच बोलून दाखवतो, जे बोलतो तसं वागतो, त्याला म्हणा महात्मा. मनात असतं एक, बोलताना बोलतो दुसरं आणि करताना करतो चौथं, त्याच्यासारखा दुरात्मा या जगताच्या पाठीवर नाही. देवा मी बोलतो तसा वागणार आहे, मी तुमच्याकडे मागू शकत नाही. भगवंताने सांगितलं तरी तुम्ही मागू शकत नाही, तुमची कारणं सगळी मला पटलेली असली तरी बाकीचं सगळं सोडून द्या तुकोबाराय. मला समाधान मिळावं म्हणून तरी मागा. तुम्हाला नका का मिळेना, तुम्हाला नका का मिळेना, मला समाधान मिळावं. स्वसुखसुखित्वम आणि तत्सुखसुखित्वम अशा दोन भावना आहेत. तुम्ही तत्सुखसुखित्वमवर जगणारी महात्मे आहात. निदान मला बरं वाटावं म्हणून काहीतरी मागा. मागा म्हणल्यानंतर तुकोबाराय थोडे रागावले आणि देवाला सांगितलं, देवा तुम्हाला सरळ सांगितलं तर कळत नाही का, कळत नाही का. मला तुमच्याकडे मागायचं नाही, तुम्हाला सरळ सांगितलं तर कळत नसेल तर त्याच्या मागचं तत्त्वज्ञान मी तुम्हाला सांगतो, ऐका. भगवान म्हणाले, काय तत्त्वज्ञान. तुकोबारायांनी सांगितलं, देवा कोणीही जीव जेव्हा जन्माला येतो तेव्हा जन्माला येताना दोन शक्ती आपल्याबरोबर घेऊन येत असतात. तीन, पण मला आत्ता दोन पाहिजेत, दोन सांगतो. कोणी जीव जन्माला येताना दोन शक्ती बरोबर घेऊन येत असतो. एक असते कर्तृशक्ती आणि दुसरी असते इच्छाशक्ती. ऐका, थोडंसं धावतं सांगतो. एक असते कर्तृशक्ती आणि दुसरी असते इच्छाशक्ती, तिसरी असते ज्ञानशक्ती, ती बाजूला ठेवू आपण. एक कर्तृशक्ती, एक इच्छाशक्ती. कोणी जन्माला येताना या दोन शक्ती बरोबर घेऊन येतो. काही जणांची इच्छाशक्ती आणि कर्तृशक्ती दोन्ही संपून जाते, त्याला विदेहमुक्त म्हणतात. ज्यांची इच्छाशक्ती संपते पण कर्तृशक्ती शिल्लक राहते त्याला जीवनमुक्त म्हणतात. ज्यांची कर्तृशक्ती संपते पण इच्छाशक्ती जिवंत राहते त्याला पुनर्जन्म मानतात. आणि कर्तृशक्ती आणि इच्छाशक्ती दोन्ही जिवंत राहतात त्याला जीव असं म्हणतात. तुकोबारायांनी देवाला सांगितलं, देवा या चार गोष्टी मी तुम्हाला का सांगितल्या, मला माहिती आहेत म्हणून नाही, याचा माझ्या न मागण्याशी काही संबंध आहे म्हणून तुम्हाला सांगतो. काय संबंध आहे. तुकोबाराय म्हणाले, देवा काही जणांची इच्छाशक्ती संपून जाते आणि कर्तृशक्ती संपून जाते. इच्छाही संपल्या आणि का देहही पडून गेला. आता इच्छा संपल्यामुळे देहाला येणं नाही, येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरापडे. ज्ञानोबाराय बोलतात, ज्ञानोबाराय बोलतात,
याला म्हणतात विदेहमुक्त. काही जणांची इच्छाशक्ती संपते पण कर्तृशक्ती जिवंत राहते. मागायचं काय? काही मागण्यासारखं राहिलेलं नाही, काही नाही. फक्त जोपर्यंत देह आहे तोपर्यंत वारी करणं आमचं कर्तव्य आहे म्हणून आम्ही करत आलेलो. कर्तृशक्ती जिवंत आहे. इच्छा कोणतीच राहिली नाही, संपल्या इच्छा. आमच्या इच्छाशक्ती मागेच संपून गेल्या देवा. आमच्याजवळ मागण्यासारखं काही राहिलं नाही, पण देह अजून आहे त्यामुळं आमचा परमार्थ चालू आहे. नाहीतर आम्हाला मागण्यासारखं या जगतामध्ये काहीही शिल्लक राहिलेलं नाही. काय म्हणून आम्ही तुमच्याकडे मागा? आमची कर्तृशक्ती जिवंत आहे पण इच्छाशक्ती पूर्णतः संपून गेलेली. गेले आशा पाश गेले आशा गेले आशा पाश निवारोने. आमच्या आशा मागेच संपून गेल्या देवा. फक्त आता देह आहे म्हणून आमचं येणं जाणं चालू आहे. आम्हाला मागण्यासारखं काही राहिलं नाही. काही जणांची इच्छाशक्ती जिवंत राहते पण कर्तृशक्ती वारंवार संपत जाते, त्याला पुनर्जन्म मानतात. या वर्गामध्ये कोण बसतं? विचार करू नका. आपण आपली कर्तृशक्ती दरवेळेला 50, 60, 70, 80 वर्षामध्ये संपतच चालली आहे, पण इच्छा संपत नाहीत ना. इच्छा संपत नाहीत, पुन्हा चालू आहे, पुन्हा चालू आहे, पुन्हा चालू आहे. किती जन्म झाला फेरा गणित नाही. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. अरे जन्म जन्मोनी मरिती ज्ञानोबराय म्हणतात. अंतःकरणामध्ये आशा आहे. आशा जैसी दुःखाते व्याली निंदा दुरिते, हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व. ज्ञानोबराय बोलून दाखवतात. प्रमाण देऊन वेळ घेणार नाही आपला. मला सांगायचं आहे काय, आपल्या इच्छाशक्ती जिवंत आहेत पण कर्तृशक्ती मात्र आपल्याला वारंवार संपत जातात आणि राहिलेल्या इच्छेच्या जोरावर आम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं. म्हणून नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलं, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. बस वासना आमच्या जिवंत राहतात म्हणून आम्हाला वारंवार जन्माला यावं लागतं. आमच्या इच्छा संपत नाही. किती संपतील एक सांगू का? आमच्या इच्छा संपत नाहीत याच्यात नवल नाही. संपतात, संपत नाहीत असा माझा दावा नाही. आपल्या इच्छाही संपतात पण अडचण कुठे आहे सांगू का? आपली एक इच्छा संपताना पुढच्या 10 इच्छाला जन्म देते आणि मग संपते. फुकट संपत नाही. आता याची उदाहरणं द्यायची झाली तर किती देऊ तुम्हाला, किती देऊ? मनुष्या याड्यता प्राप्यम राज्यम इच्छन्ति अनंतरम राज्यात देवत्वम इच्छन्ति देवत्वात इंद्रतामपि. महाभारतामध्ये आलं. विस्तार करत नाही. पण आपली एक इच्छा संपताना पुढच्या 10 इच्छांना जन्म देते आणि मग संपते. अहो शाळेत जाण्याची इच्छा कॉलेजमध्ये जाण्याच्या इच्छेला जन्म देते आणि मग संपते. कॉलेजमध्ये जाण्याची इच्छा नोकरीच्या इच्छेला जन्म देते आणि मग संपते. नोकरीची इच्छा लग्नाच्या इच्छेला जन्म देते आणि मग संपते. लग्नाची इच्छा, आता हेही कीर्तनातच सांगू काय सगळं? असं तुम्ही काय चवीनं ऐकत बसलाय हे सगळं? हा मुद्दा नाही आपला. आपला मुद्दा काय चाललाय लक्षात घ्या की माणसाची इच्छा. त्या रामायणामध्ये महाराज, रामायणामध्ये तो रामचंद्र प्रभूंना त्या 2 राक्षसांना मारणं आतोनात कठीण गेलं. अहिरावण आणि महिराव फुकट मेले नाहीत. मारुतीरायाची मदत घ्यावी लागली, भुंग्याची मदत घ्यावी लागली, तेव्हा अहिरावण महिरावण मेले. आहे ना भावार्थ रामायणामध्ये आपण सगळे वाचतो. मला विस्तार करायचा नाही. का मेले नाहीत अहिरावण महिरावण? कारण अहिरावण महिरावणाला एक बाण लागला रामाचा की त्यांच्या रक्ताचा एक थेंब जमिनीवर पडला की त्याच्यातून हजारो अहिरावण महिरावण तयार व्हायचे. आहे ना, एक थेंब. पण मारुतीरायांच्या मदतीनं अहिरावण महिरावण रामायणात मेले पण आपल्या इच्छेच्या रूपानं आपल्या मनात अजून जिवंत आहेत. फुकट मरत नाहीत अहिरावण महिरावण.
आपल्या इच्छा सहजासहजी संपत नाहीत, चालूच आहेत चालूच आहेत. अहो मेल्यानंतर तरी थांबाव्यात नाही. नाही, मी तुम्हाला सांगू, जिवंताला इच्छा असतात याच्यात नवल नाही, मेलेल्याला इच्छा आहे. मेलेल्याच्या इच्छा संपत. तुम्ही म्हणाल मेलेल्याला कशी काय इच्छा? नाही तर पिंडाला कावळा न शिवायचं कारण सांगा बरं. सांगा बरं काय कारण असं? ज्या अर्थी पिंडाला कावळा शिवत नाही त्या अर्थी ती इच्छा जिवंताची का मेलेल्याची? मेलेल्याची. मग मेलेल्याच्या जर संपत नसतील, आपल्या कधी संपायच्या? कधी संपायच्या? आपल्याला वारंवार जन्ममरण, वारंवार जन्ममरण, वारंवार हे आम्हाला हेच आहे. उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्ञानोबा बोलून दाखव. जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहार्यर्थेन त्वं शोचितुमर्हसि. भगवान बोलून दाखवतात गीतेमध्ये. का बोलतो आपल्याला? आणि काही जणांच्या इच्छाशक्ती जिवंत असतात, कर्तृशक्ती जिवंत असतात, त्याला जीव असं म्हणतात. लांबवायचं कारण नाही. तुकोबाराय देवाला सांगतात, देवा या वर्गापैकी आम्ही अशा वर्गामध्ये आहोत की आमची कर्तृशक्ती जिवंत आहे, म्हणून आम्हाला वारीला येणं आहे. पण आमच्या इच्छाशक्ती मागेच संपून गेलेली आहे. आम्हाला मागण्यासारखं काही राहिलेलं नाही. आम्ही तुमच्याकडे काही मागू शकत नाही. तुकोबारायांनी सांगितलं. भगवान म्हणाले मागणार नाही, अजिबात मागणार नाही. ते कारणं सांगितलं ना देवा, 4 कारणं तुमच्यासमोर सांगितली. आम्हाला तुमच्याकडे काही मागायचं नक्की मागणार नाही, नक्की नाही. असंच जाणार जाणार. मी म्हणतो म्हणून तरी नाही, तुम्ही म्हणता म्हणूनही मागणार नाही. नक्की नक्की. भगवंताने ऐकलं. भगवान म्हणाले ठीक आहे, मी तुम्हाला मागा म्हणालो, तुम्हाला मागायची इच्छाच नाही, ठीक आहे, माझं काही म्हणणं नाही. भगवान विटेवरून खाली उतरले, तुकोबारांच्या समोर उभे राहिले. कमरेचा शेला देवाने सोडला. तुकोबारांच्या समोर गुडघ्यावर भगवान बसले. आपला शेला तुकोबारांच्या समोर भगवंताने पसरला आणि भगवान तुकोबारायांना म्हणाले, तुकोबाराय पाया पडतो तुमच्या, हात जोडतो तुमच्या समोर, आज काहीतरी द्यावं अशी माझी इच्छा आहे, काहीतरी मागा. मी पाया पडतो तुमच्या चरणावर मस्तक टेकवतो तुकोबाराय, काहीतरी मागा, माझी देण्याची इच्छा आहे आणि तुमच्याशिवाय कुणाला देऊ शकत नाही. तुकोबाराय पदर पसरतो तुमच्या समोर, मागा, काहीतरी मागा. देवाच्या डोळ्यात पाणी आलं. तुकोबाराय म्हणे, देवा काय करता? अहो तुमच्या दर्शनाकरता आमच्या देहाच्या कातड्याचे जोडे करून आम्ही इथं आलो तरी तुमचा अपमान होईल अशी तुमची योग्यता, तुम्ही आमच्यासमोर गुडघ्यावर बसता. देवा तेव्हा असं आगतिक होऊ नका. उठा उठा. तुम्हाला मी मागावं वाटतं ना, चला, माझ्या सगळ्या परंपरा, माझे सगळे नियम मी बाजूला ठेवतो, तुमच्याकरता मागायला मी तयार आहे. विटेवर उभं राहा. भगवान विटेवर उभे राहिले. मागा. तुकोबाराय म्हणाले, मागतो देवा. तुम्ही आगतिक होऊ नका, तुम्ही डोळ्यात पाणी घालू नका. तुम्हाला मी मागावं असं वाटतं ना, मी मागतो, पण माझी एक अट आहे. मागतो. मला गरज आहे म्हणून मी मागत नाही, तुम्ही म्हणता म्हणून. मला गरज नाही, मनसी काही मागा. तुम्ही म्हणता म्हणून, मला गरज आहे म्हणून मी मागत नाही आहे. आणि देवा तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणता म्हणून मी मागतो, मला गरज आहे म्हणून मी मागत नाही. हे माझं वाक्य विठ्ठल जय जय होईपर्यंत तुम्हाला ऐकवणार. मला गरजच नाही, तुमचा आग्रह आहे म्हणून मी मागतो. तुमची मागणी आहे म्हणून, तुमचा आग्रह आहे, तुमच्याकरता मागतो. पण माझी एक अट आहे. भगवान म्हणाले, तुमच्या सगळ्या अटी मान्य. बोला काय अट आहे? तुकोबाराय म्हणाले, देवा अशी गडबड करू नका, अट ऐकून घ्या. तुम्ही गाथा नीट वाचला नाही. गाथ्यामध्ये मी म्हटलंय, विचारतो वचना आधी. माणसानं शब्द देण्याच्या आधी विचार करावा. शब्द दिल्यानंतर विचार करून फायदा होत नसतो, पदरात काही पडत नाही. निर्वाण दीपे किमु तैल दानम, चौरे गते वा किमु सावधानम, वयोगते किम वनिता विलासहा, पयोगते किम खलु सेतुबंधा. सुभाषित आहे. माणसानं समय शांत होण्याच्या पूर्वी त्याच्यात तेल घालावं, म्हणजे जळत राहते. एकदा समय विजून गेली, त्याच्यावर किती किलो तेल घातलं म्हणजे पेटून उठल? काही नाही. चोर चोरी करून जाण्याच्या पूर्वी माणसाने जागं व्हावं. चोरी करून घरी जाऊन झोपले, जागीने विकून मोकळे झाले आणि मग याला जाग आली, चोरी झाली, आता काय करतो? नंतर करून चालत नाही. पयोगते किम खलु सेतुबंधः न कल्याणी विधीयते. मंथरेच्या तोंडात आहे. वाल्मिकी रामायण पहा आपण. हाच दृष्टांत. मला विस्तार करायचा नाही. सगळं पाणी वाहून गेल्यानंतर नदी कोरडी पडली आणि आता हा म्हणतो, आता वरून पूल बांधू. आता काय करायचं आहे? अरे पाणी असताना पुलाची किंमत आहे. वेळ जाण्याच्या पूर्वी माणसानं वचन दिल्यावर विचार करू नये. विचारतो वचना आधी. असं आहे. म्हणून देवा माझी अट पूर्ण ऐका. बरं बोला तुकोबा.
तुकोबाराय म्हणाले, देवा ऐका, मी मागतोय पण मला गरज आहे म्हणून नाही, तुमची इच्छा म्हणून मागतो. पण माझी एक अट आहे. काय अट आहे सांगा तुकोबार. तुकोबाराय म्हणाले, देवा काही नाही, एक साधी अट आहे माझी. मी मागतो, तुमच्या इच्छेखातर मागतो, पण माझी एवढीच अट आहे की मी मागणं मागितल्यानंतर एवढं सोडून दुसरं मागा म्हणायचं नाही. माझी अट मी पहिल्यांदा सांगतो तुम्हाला. मी मागतोय, तुमच्या इच्छेखातर मागतो, पण माझं मागणं मागून झाल्यानंतर एवढं सोडून दुसरं मागा असं म्हणायचं नाही. भगवान म्हणाले, तुकोबाराय, अहो माझा शब्द आहे दिला दिला, देव आहे मी देव, दिला शब्द मोडणार नाही. अहो देव आहे देव, मंत्री नाही. दिला शब्द दिला तोंडावर तुमच्या. काय करता, मला माझ्यावर अविश्वास दाखवता? नाही नाही म्हणे, देवा माझी अट आहे एवढी तुम्हाला सांगितली. मी मागणं मागितल्यानंतर एवढं सोडून मागा म्हणायचं नाही. बरं मागा म्हणत नाही. दिला शब्द दिला, तुम्हाला शब्द दिला तुकोबाराय, बोला काय पाहिजे. तुकोबाराय म्हणाले, मग ऐका देवा, मला गरज आहे म्हणून मी मागत नाही, तुमचा आग्रह तुमची इच्छा म्हणून मी तुमच्याकडे मागतो देवा. माझं एकच मागणं आहे. काय मागणं? तुकोबाराय म्हणाले, देवा तुमच्या आग्रहाकरता खातर मागतो. माझ्या जीवनामध्ये मला काही नाही, सगळी परिपूर्णता आहे, पण तुमचा आग्रहच असेल तर एक मागणं मागतो, ज्याच्यामुळं मानवी जीवनाची इतिकर्तव्यता होते, ज्याच्यामुळे मानवी जीवन धन्य होतं, माणसाच्या जगण्याचं भलं ज्याच्यामुळे होतं, जे मिळाल्यानंतर इतर काहीही मिळवण्यासारखं राहत नाही. पण जगतामध्ये सगळं मिळालं पण हे नाही मिळालं तर मिळालेलं सगळं वाया जातं. अशी एकच गोष्ट या जगताच्या पाठीवर आहे आणि त्या गोष्टीचं नाव आहे संत संगती. जी मिळाल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये मिळवण्यासारखं काही राहत नाही, काही राहत नाही. परंतु माणसाने सगळं मिळवलं पण संत संगती नाही मिळाली तर मिळालेलं सगळं वाया जातं. अशी योग्यता, माणसाच्या जगण्याचं भलं करण्याची योग्यता या संत संगतीमध्ये आहे. मला संत संगतीची अपेक्षा आहे. तुकोबाराय बोलतात देवाला, आपल्याला प्रमाणानं बोलतो मी, प्रमाणानं. अहो मला सांगा, रेड्याने काय मिळवलं होतं? रेड्याने काय मिळवलं होतं सांगा ना. काय? अहो रेड्याचं मंदिर आहे आज आपल्याला इथून जवळ आहे, आळे फाट्याला. आपण गेलोय आळ्याला, वारीला जातो आपण आळ्याला, कीर्तनं करतो. जगाच्या पाठीवर रेड्याचं मंदिर कुठेही आपल्याला दिसणार नाही, फक्त आळ्याला दिसेल. आपण वारीला जातो, तिथं कीर्तनं करावी लागतात. कुणासमोर? लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते. तिथं आम्ही कीर्तनं करतो महाराज, आणि तिथं रेडा म्हणता येत नाही, रेडे महाराज म्हणावं लागतं. हो, त्याला रेडे महाराज, रेडा म्हणून चालत नाही. रेडा म्हणणं आळ्यामध्ये रेडा म्हणणं हा अपमान आहे. रेडे महाराज, तुम्ही तिथं बघा काय पाटी लावली, रेडे महाराज समाधी, हो असं स्थान, अशी पाटी आहे तिथं. रेडा म्हणून चालत नाही, रेडे महाराज म्हणावं. किती महाराज रेडे झाले मला माहीत नाही, पण जो रेडा आहे महाराज झाला तो एकमेव आहे, तो मला माहिती. काय मिळवलं होतं त्याच्या जीवनामध्ये मला सांगा ना. रेड्याला काय कळतं? काही नव्हतं जीवनामध्ये, काही नव्हतं. मंदबुद्धी, पण फक्त एकच गोष्ट, ज्ञानोबारायांच्या संगतीत राहिला आणि भाग्य असं उजळलं महाराज. तो रेडा गेल्यानंतर ज्ञानोबारायांनी स्वतःच्या हाताने त्याला समाधी दिली. काय भाग्य असेल विचार करा. एक या प्राण्याच्या नशिबाला हे भाग्य आलंय, आणि दुसरं त्या जटायूच्या नशिबाला हे भाग्य आलंय, रामचंद्र प्रभूंनी स्वतःच्या हाताने त्याला समाधी. बस, बाकी कोणी नाही. काय होतं रेड्याजवळ? काही नाही, काही नव्हतं. भिंतीजवळ काय होतं मला सांग. आज आळंदीला आपण भिंती प्रदक्षिणा करताना भिंतीचं मंदिर आहे, भिंतीवर डोकं ठेवून प्रदक्षिणा पूर्ण करतो. काय होतं भिंतीजवळ? काही नव्हतं, काही नव्हतं. त्या भिंतीजवळ काही पुण्य म्हणावं तर तसं काही नाही. जड भिंत चालविली, जड भिंत आहे, काही नाही. पण ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई त्या भिंतीवर बसले आणि त्या भिंतीला चल म्हणाले आणि भिंत चालली. त्याचं मंदिर आहे आज. ज्ञानोबाराय चल म्हणाल्याबरोबर भिंत चालते. आपण एखाद्या भिंतीला म्हणून बघा बरं, चल म्हणून, चल म्हणून तर बघा, चालते का बघा. भिंत चालत नाही. अरे चल म्हणलं तर बायको कीर्तनाला येत नाही, भिंत काय आपल्याबरोबर येईल? पण ती भिंत चालली ना ज्ञानोबारांच्या शब्दाखातर.
तो रेडा वेद बोलला ना ज्ञानोबारायांच्या शब्दाखातर. काय कारण आहे? काही नाही हो, काही कारण नाही. फक्त ज्ञानोबारायांचा संग झाला, बस त्यांची मंदिरं झाली आज. आहे अजून उदाहरण देतो तुम्हाला. नेवाशाला गेलं, नेवाशाला कशाचं मंदिर? खांबाचं मंदिर. कोणत्या खांबाचं मंदिर? ज्या खांबाला टेकून ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली त्या खांबाचं मंदिर आहे ना. ऐका, ज्ञानोबारायांसारखा महात्मा किंवा आपल्यापैकी कोणी खांबाला टेकून बसत असेल तर खांबाकडे आपली पाठ असेल का तोंड असेल? पाठच असेल की नाही? पाठ असेल. मग ज्ञानोबारायांनी त्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली असेल तर त्या खांबाकडे ज्ञानोबारायांचं तोंड असेल का पाठ असेल? पाठ असेल. मग आता मला सांगा, ज्ञानोबारायांनी ज्याच्याकडे पाठ केली त्याचं जर मंदिर होतं तर ज्ञानोबाराय ज्याच्याकडे तोंड करतील त्याचं काय होईल? काय होईल त्याचं? फक्त एवढी संत संगती त्यांना प्राप्त झाली महाराज. जीवन धन्य 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 होऊन गेलं, त्यांच्या जगण्याचं भलं झालं. तुकोबाराय म्हणाले, देवा मानवी जीवनाचं भलं करेल. जे मिळाल्यानंतर इतर काही मिळवण्यासारखं राहत नाही, पण सगळं मिळालं. योग मिळाला, समाधी मिळाली, 1400 वर्षाचं आयुष्य मिळालं, मान मिळाला, समाजामध्ये प्रतिष्ठा मिळाली, शिष्य मिळाले, विद्यार्थी मिळाले, समाधी लागली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही का? ज्ञानोबारायांची संगती मिळाली नाही ना, हे मिळालेलं सगळं वाया गेलं. आपल्याला प्रमाण माहिती आहेत, उदाहरणं माहिती आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा आम्हाला दुसरं काही नको. तुम्ही मला मागा म्हणाला, मला गरज नाही, माझं जीवन धन्य आहे. पण तुमचा आग्रह म्हणून म्हणतो, ज्याच्यानं मानवी जीवनाचं भलं होईल, जे मिळाल्यानंतर इतर काही मिळवण्यासारखं राहत नाही, आणि जे नाही मिळाता बाकी सगळं मिळालं तर मिळालेलं सगळं वाया जातं. अशी एकच गोष्ट या जगताच्या पाठीवर आहे आणि तिचं नाव आहे संत संगती. तेवढी संत संगती मला द्या. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने, तुका भले संत संकटाने, भले संत संकटाने, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. भले संत संकटाने, 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 ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. भले संत संकटाने, 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 संकटाने. तुकोबारांनी भगवंताच्या चरणाजवळ मागणं मागताना सांगितलं, तुका म्हणे जिणे भले संत संघष्टणे. तुका म्हणे संत संघष्टणे जिणे भले. तुकोबाराय बोलतात, मानवी जगण्याचं भलं जर कशाने होत असेल तर ते संत संगतीनं होतं. मला तेवढी संत संगती द्या, मला याच्या पलीकडं दुसरं काहीही नको.
तुकोबारायांनी मागणं मागितलं, भगवंतानी ऐकून घेतलं. भगवान पुन्हा विटेवरून खाली उतरले, तुकोबारायांच्या समोर आले, कमरेचा शेला सोडला, गुडघ्यावर बसले, शेला पसरला आणि भगवान तुकोबारायांना म्हणाले, तुकोबाराय, माझा आग्रह होता म्हणून मी मागा म्हणालो, तुम्ही माझ्याकडे संत संगती मागितलीत, पण खरं सांगू एवढं सोडून काही मागा, एवढं देऊ शकत नाही, एवढं सोडून काही मागा. तुकोबाराय म्हणाले, आता नाही देवा, आम्ही अट घातली, तुम्ही कबूल केलंय, मला शब्द दिलाय आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो देवा, गाथा वाचा. मी गाथ्यामध्ये म्हटलंय, वचना फिरती अधमजन. अरे जे वचन देऊन फिरतात ना, त्यांच्यासारखा अधम या जगतामध्ये नसतो देवा. हे तुमच्या वाट्याला येऊ नये. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, माझं मागणं ऐकल्यानंतर एवढं सोडून मागा म्हणायचं नाही बोललो होतो ना आधी. मग आता भगवान म्हणाले, तुकोबाराय, खरंच सांगतो, तुम्ही संत संगती मागितलीत, पण मी तुम्हाला देऊ शकत नाही. एवढं सोडून काही मागा, मी तुम्हाला द्यायला तयार आहे. तुकोबाराय म्हणाले, नाही देवा, आता दुसरं काही मागणार नाही, द्यायचं असेल तर एवढंच द्या, नाही तर मग मला सांगा, मी म्हणालो होतो पण देऊ शकत नाही, माझा शब्द मी मागे घेतो, तुम्ही म्हणा, मी निघतो इथून, माझं काही म्हणणं नाही. इथून जाता जाता प्रत्येक गावात परत जाताना सांगतो, ह्याच्याकडे काही मागूच जाऊ नका, हा मागितलेलं कधी देत नाही, आणि मग तुमची पुढची वारी कशी भरते मी बघतो. भगवान म्हणाले, तुकोबाराय, या काळामध्ये माझा असा अपप्रचार करू नका. आता थोडं राहिलंय, आता तुम्ही बारीक ऐकत चला बरं. मी जाता जाता बऱ्याच गोष्टी सांगत जातो, हां, तुम्ही लक्ष देऊन ऐका. तुकोबारायांना भगवान म्हणाले, तुकोबाराय म्हणाले, देवा आता नाही चालणार, मला माझं मिळालं पाहिजे, नाही तर आपल्याला चालत नाही, मी जातो. माझा आग्रह पहिलेपासूनच नव्हता मागण्याचा, तुमचा आग्रह होता म्हणून मी मागितलंय, नाही तर नाही म्हणून सांगा. भगवान म्हणाले, तुकोबाराय, मी खरंच तुम्हाला संत संगती देऊ शकत नाही. तुकोबाराय म्हणाले, काय अडचण, का नाही देऊ शकत? भगवान म्हणाले, खरं सांगू का? म्हणे सांगा. भगवान म्हणाले, तुम्ही संत संगती मागितलीत तुकोबाराय, पण मी तुम्हाला देऊ शकत नाही. का? अहो, मलाच मिळत नाही, मी तुम्हाला कुठून देऊ? मला मिळाली तर मी तुम्हाला देईन ना, मलाच मिळत नाही, मी तुम्हाला कुठून देऊ? माझ्याजवळ संत संगती नाही आहे. तुकोबाराय म्हणाले, मग चाला देवा, माझं काही म्हणणं नाही, येतो. पुढच्या वारीला भेट होईल न होईल कुणाला माहिती, कारण असा देव आम्हाला नकोय, इथं येऊच याची शाश्वती नाही. भगवान म्हणाले, तसं नाही तुकोबाराय. तुकोबाराय म्हणाले, तुम्ही आधी विटेवर उभे राहा, मला बोलायचं. भगवान विटेवर उभे राहिले. भगवंतानी सांगितलं, ठीक आहे तुकोबाराय, मी तुम्हाला संत संगती देऊ शकत नाही, तुम्ही संत संगती मागितली गोष्ट खरी, पण मी देऊ शकत नाही, मला मिळत नाही, मी तुम्हाला देऊ शकत नाही. हे सगळं जरी खरं असलं तरी मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणे काय? तुकोबारायांना भगवंताने विचारलं, तुकोबाराय, तुम्हाला संत संगती पाहिजे कशा करता, कशा करता पाहिजे? तुकोबाराय म्हणाले, सांगितलं ना देवा, तुका म्हणे जिणे भले, हे कारण आहे, सांगितलं, जगण्याचं भलं व्हावं म्हणून संत संगती पाहिजे, असं मी म्हटलंय ना. आता मला सांगा, भगवानही सामान्य नाही, चतुरातू शिरोमणी तोही, लक्षात घ्या. भगवान म्हणाले, तुकोबाराय, तुम्ही संत संगती मागितली, मी द्यायला पाहिजे, कशा करता पाहिजे? जगण्याचं भलं व्हावं, मान्य. मग मला सांगा तुकोबाराय, मगाशी मी तुम्हाला मागा 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 म्हणत होतो, त्यावेळेला तुम्ही म्हणालात की आम्हाला मागण्यासारखं काही राहिलं नाही, आमच्या जगण्याचं भलं झालं आहे, आमच्या जगण्याचं भलं झालं आहे, आमच्या जगण्याचं भलं झालं आहे, हे तुम्ही म्हणाल. मग आता तुम्ही संत संगती मला मागता, कशा करता? जगण्याचं भलं व्हावं म्हणून. मग मला एक सांगा तुकोबाराय, माणसाच्या जगण्याचं भलं व्हावं म्हणून संत संगती मिळाली पाहिजे, बरोबर, पटलं. पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, किती काळाची संत संगती मिळाली म्हणजे माणसाच्या जगण्याचं भलं होतं? तुकोबाराय म्हणाले, म्हणजे काय? भगवान म्हणाले, मी तुम्हाला उदाहरणानं सांगा. मला सांगा तुकोबाराय, वाला कोळ्याला नारद महर्षी किती वर्ष भेटत होते म्हणून वाल्याचं वाल्मिकी झालं? किती काळाची संत संगत? किती वर्ष भेटत होते? दरवर्षी भेटत होते? नाही. दर 6 महिन्याला भेटत होते? नाही. किती काळाची? अहो, राम नामाचा उपदेश करेपर्यंतची भेट हो, जास्त वेळ नाही. किती काळाची संत संगती लागते? वर्षभराची? तुकोबाराय म्हणाले, एवढी काय करायची देवा, कमी करा. बरं 6 महिन्याची? नाही, एवढं लागत नाही, कमी करा. बरं महिन्याभराची संत संगत? तुकोबाराय म्हणाले, एवढी नाही देवा, कमी करा ना, एवढं काय करायचं?
15 दिवसाची संत संगती एवढंही पुरत नाही देवा. एवढं काय करायचंय? अरे जगण्याचं भलं व्हायचं असेल तर एवढी नको, कमी करा. आठवड्याची कमी करा ना देवा. किती दिवसाची देवा? कमी करा. किती तासाची? कमी करा ना देवा. किती तासाची? कमी करा. किती मिनिटाची संत संगती? कमी करा ना देवा. कमी करा. एवढी काय करायची? किती सेकंदाची संत संगती? कमी करा ना देवा. कमी करा. एवढी संत संगती काय करायची? एवढा वेळ लागत नाही. मग कमी करा. किती क्षणाची? नाही, कमी करा ना देवा. याच्यापेक्षा कमी अर्ध्या क्षणाची. अर्ध्या क्षणाची. अर्धा क्षण घडता संताची है ना. अर्धाच क्षण. तुकोबाराय म्हणाले देवा प्रमाण म्हणून बरोबर आहे, पण कमी करा ना. अजून कमी करा ना. आता क्षणापेक्षा कोणतं परिमाण आहे हो काळाचं आपल्याकडे? त्याला म्हणतात निमिष. त्याला म्हणतात निमिष. निमी राजाची कथा आहे भागवतात. तो डोळ्यावर जाऊन बसला वगैरे वगैरे, तो सोडून द्या सगळा विषय. निमिष त्याला म्हणतात. निमिष. निमिष म्हणजे किती वेळ? आपल्या डोळ्याची पापणी खाली होऊन वर व्हायला जेवढा वेळ लागतो त्याला म्हणतात 1 निमिष. आपल्या डोळ्याची पापणी खाली होऊन वर व्हायला, मी जागा असणाऱ्यांबद्दल बोलतोय. आपल्या डोळ्याची पापणी खाली होऊन वर व्हायला जेवढा वेळ लागतो त्याला म्हणतात 1 निमिष. तेवढ्या निमिषाची संत संगती. तुकोबाराय म्हणाले एवढं काय करायचं देवा? कमी करा ना. आता ह्याच्यापेक्षा तुकोबाराय म्हणाले देवा तुम्ही गाथा नीट वाचला नाही, पारायण मनासारखं झालं नाही. तुम्ही मन लावून पारायण करा ना देवा. असं काय करता? तुम्ही गाथा नीट वाचा ना. नीट वाचा, जागा राहून वाचा, गडबड गडबड करू नका, शांत चित्तानं वाचा. गाथ्यामध्ये माझं प्रमाण आहे. आता प्रमाण देऊन म्हणू का कसं आहे बघा. निमिषार्ध संत संगती वास वैकुंठी कल्पांती मोक्ष पदे येती ते विश्रांती बापुडी वास वैकुंठी कल्पांती मोक्ष पदे येती ते विश्रांती बापुडी. म्हणून म्हणतो गाथा वाचा. गाथा वाचा. तुकोबाराय देवाला सांगतात गाथा वाचा, गाथा वाचा देवा. तुम्हाला मी गाथ्यामध्ये हे म्हटले निमिषार्ध, अर्ध्या निमिषाची जरी संत संगती माणसाच्या जीवनाला प्राप्त झाली ना, अर्ध्या निमिषाची, तरी वास वैकुंठी कल्पांती, कल्पकल्पापर्यंत वैकुंठामध्ये वास मिळतो. आणि मोक्षपदे येती ते विश्रांती बापुडी. आणि चारीच्या चारी मोक्ष आपल्या पायाजवळ विश्रांतीला येतात. हा संत संगतीचा महिमा आहे. एवढा वेळ लागत नाही देवा. अर्ध्या निमिषाची पुरते. भगवान म्हणाले नक्की ना? नक्की म्हणजे देवा प्रमाण देऊन बोललो ना. मग भगवान म्हणाले ठीक आहे तुकोबारा, मी तुम्हाला मागा म्हणालो, तुम्ही संत संगती मागितली, मी किती वेळाची विचारलं, तुम्ही अर्ध्या निमिषाची पुरते म्हणून म्हणालात. ठीक आहे, अर्ध्या निमिषाची संत संगती देतो, तेवढी घ्या आणि निघा. संपलं ना कीर्तन? कीर्तनच संपलं. अर्ध्या निमिषाची संत संगती देतो, घ्या निघा. तुकोबाराय देवाला म्हणाले देवा तुम्हाला आम्ही काही वेडे वाटतो का वारकरी? हां, वारकऱ्यांना काही वेडं समजता, आम्हाला काही कळत नाही असं तुम्हाला वाटतं? आम्हाला कळतं ना. आम्ही ज्या अर्थी काही मागणं मागतोय त्या अर्थी आमचा काही विचार नाही, त्याच्या मागे काही विचार आहे. आम्हाला अजिबात कळत नाही असं. अहो मग अर्ध्या निमिषाची देतो ना, घ्या निघा. तुकोबाराय रागावले. तुकोबाराय देवाला म्हणाले देवा देहूहून इकडे येताना आम्ही आमची बुद्धी देहूला ठेवून आलो असं वाटतं तुम्हाला? अहो काही विचार केलाय देवा? काय विचार? तुकोबाराय म्हणाले देवा मी तुम्हाला संत संगती मागितली, जगण्याचं भलं होतं म्हणून मागितली, पण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, माझ्या जगण्याचं भलं झालेलं आहे हे मी तुम्हाला वारंवार सांगितलं आहे. मला कशाचीच अपेक्षा नाही, कशाचीच नाही आहे. आणि आता मी संत संगती तुम्हाला मागितली. अहो ज्या अल्पस्वल्प संत संगतीनं मानवी जीवनाचं भलं होतं ती संत संगती मला मागेच मिळालेली आहे, मागेच मिळालेली आहे. त्याच्यानं माझ्या जगण्याचं भलं झालेलंच आहे. अरे मग कशा करता मागता?
तुकोबाराय म्हणाले, देवा ती पुन्हा अर्ध्या निमिषाची संत संगती तुमच्याकडून मागून घेऊन जगण्याचं भलं करावं याच्याकरता मी मागितलेली नाही. ते जगण्याचं भलं तर माझं मागेच झालंय. मी कृतकृत्य झालोय, इच्छा केली ते पावलोय. माझ्या जगण्याचं भलं मागेच झालेलं आहे. आता मला त्याची गरज नाही. अरे मग कशा करता मागता? तुकोबाराय म्हणाले, देवा मी जी संत संगती मागतो ना ती अर्ध्या मिनिटाची, अर्ध्या क्षणाची, अर्ध्या निमिषाची मागत नाही. आता मी जी संत संगती तुम्हाला मागतोय ती अशी संत संगती मला पाहिजे की ज्या संत संगतीमध्ये गेल्यानंतर मी संतांपासून आणि संत माझ्यापासून आमच्या दोघांची अंगतुटी आणि संगतुटी कधीच होऊ नये अशी नित्यत्वाची संत संगती मला द्या. अभंगाच्या 3ऱ्या चरण. हरिजना सवे भेटी, हरिजना सवे भेटी, हरिजना सवे भेटी, हरिजना सवे भेटी, हरिजनाची भेटी, हरिजनाची भेटी, हरिजनाची भेटी, हरिजनाची भेटी, नभोंग संग तुटी, नभोंग संग तुटी, ऐसे आवडते मना मना, ऐसे आवडते मना, नभोंग संग तुटी, नभोंग संग तुटी, ऐसे आवडते ऐसे आवडते हरे जनाती भेटी, नभोंग संग तुटी, नभोंग संग तुटी, नभोंग संग तुटी, हरिजनाची भेटी, नभोंग संग तुटी, नभोंग संग तुटी, नभोंग संग तुटी. हरिजनाशी भेटी न हो अंग संग तुटी, अंग तुटी न हो संग तुटी न हो, आयसी हरिजनाशी भेटी आता पाहिजे. अर्ध्या निमिषाच्या संत संगतीनं जगण्याचं भलं मागेच झालंय. आता मला तेच ते काय देता? तेच पुन्हा देऊन उपयोग नाही. आता मी अशा संत संगतीची अपेक्षा करतोय ज्याच्यामध्ये त्या संतांपासून मी तुटलो नाही पाहिजे, बाजूला नाही झालो पाहिजे. अंग तुटी न हो, संग तुटी न हो, अंग तुटी न हो सेवे करता, संग तुटी न हो विचारा करता. आमचा विचारही संतांना सोडून असू नये आणि आमची सेवाही संतांना सोडून असता कामा नये. याच्याकरता म्हणून मला अशी संत संगती द्या जी संत संगती मला कधीही वेगळं करणार नाही. अशा नित्य संत संगतीची मला अपेक्षा. मला दुसरं काही नको देऊ. भगवंताने विचारलं, ठीक आहे मी तुम्हाला मागा म्हणालो, तुम्ही संत संगती मागितली. मी अल्पकालाची देतो म्हणालो, तुम्ही नित्यत्वाची मागितली. ठीक आहे तुकोबाराय, माझं काही म्हणणं नाही. पण माझ्या मनात एक शंका आहे. म्हणे काय शंका आहे? मला एक सांगा तुकोबाराय, माणसाच्या जगण्याचं भलं जर संत संगतीनं होतं, मला पटलेला सिद्धांत आहे, प्रश्न नाही त्याचा, मला पटलेला सिद्धांत आहे. मग जर किती अल्पकाळाची संत संगती माणसाच्या जगण्याचं भलं करून जाते, तर नित्य संत संगती मागून तुम्हाला असं काय मिळणार आहे? एकदा जगण्याचं भलं झालंय ना तुमच्या, झालंय. मग पुन्हा नित्य संत संगती मागून काही वेगळं भलं व्हायचं आहे का त्याच्यात?
माणसाच्या जगण्याचं भलं कितीदा होत असतं? एकदा. माणसाच्या जगण्याची धन्यता कितीदा होत असते? एकदा. दोन दोनदा धन्यता होत नसते. माणसाच्या जगण्याचं कल्याण कितीदा होतं? एकदाच कल्याण होतं माणसाचं, दोन दोनदा कल्याण होत नाही. एकदा कल्याण झाल्यानंतर जर पुन्हा कल्याण होत असेल तर ते कल्याण नसून भिवंडी आहे असं समजावं. दोन दोनदा कल्याण कसं होईल? एकदा कृतार्थता झाली झाली, एकदा धन्यता झाली झाली. धन्यता प्राप्त झाल्यानंतर जर पुन्हा धन्यतेची अपेक्षा राहील तर पहिली धन्यता अपूर्ण मानावी लागेल का नाही? आणि पहिली धन्यता जर पूर्ण असेल तर दुसऱ्या धन्यतेला विचार जन्माला यायचं काही कारणच राहणार नाही. माणसाच्या जगण्याचं भलं एकदा होतं, एकदा. दोन दोनदा धन्यता होत नाही. मग तुम्ही जर म्हणता तुमच्या जगण्याचं भलं झालंय तर नित्य संत संगती मागून असं जर पुन्हा धन्यता जर प्राप्त करून घेणार असाल तर तुमच्या या सगळ्या विचारावर वेदांताच्या दृष्टीने एक मोठा दोष येतो. त्याला म्हणतात प्राप्ताची प्राप्ती. तुमच्या जगण्याचं भलं झालंय ना? झालंय. मग पुन्हा नित्य संत संगती मागून जर पुन्हा जगण्याचं भलं करून घ्यायचं असेल तर मिळालेलंच मिळवण्यामध्ये काही तात्पर्य नसतं. माणसानं मिळवलेलं मिळवावं का न मिळवलेलं मिळवावं? पुरुषार्थ कशात आहे? मिळवलेलं मिळवण्यामध्ये पुरुषार्थ नाही, न मिळवलेलं मिळवण्यामध्ये माणसाचा पुरुषार्थ असतो. मिळवलेलं एक घर आहे दुसरं पुन्हा बांधलं, काय नवीन आहे? एक गाडी घेतली पुन्हा दुसरी घेतली, काय नवीन आहे? एकदा लग्न झालं, काय पुरुषार्थ काय याच्यामध्ये सांगा ना? काय पुरुषार्थ? अरे न मिळवलेलं मिळवण्यामध्ये पुरुषार्थ. मिळवलेलंच मिळवलं, मिळवलेलंच मिळवलं, याला वेदांतामध्ये प्राप्ताची प्राप्ती म्हणतात. आणि हा दोष आहे वेदांताच्या दृष्टीने. दोष आहे, दोष. प्राप्ताची प्राप्ती हा दोष आहे. मी तुम्हाला एक कळण्याकरता म्हणून उदाहरण सांगतो. असेच उन्हाळ्याचे दिवस एक तरुण मुलगा दुपारच्या वेळेला एका झाडाखाली झोपला. उन्हाचे दिवस, उन्हाळा. एका झाडाच्या सावलीमध्ये एक तरुण मुलगा झोपला. दुपारची वेळ. तिथून तुमच्या माझ्यासारखा एक जण चालला होता. त्याने बघितलं, अरे मुलगा तरुण आहे, दिवस कामाचे आहेत आणि हा झोपला दुपारच्या वेळेला. दुपारी झोपू नये, वामकुक्षी घ्यायला हरकत नाही, थोडा वेळ झोपावं. जेवण झाल्यानंतर एक 10-15 मिनटं माणसाने डाव्या अंगावर पडावं, म्हणजे डाव्या बाजूला असणाऱ्या हृदयाला रक्ताभिसरण होतं वगैरे वगैरे, काय कारणं असतील ती असोत. वामकुक्षी घ्यायला हरकत नाही. काही काही माणसं जेवल्यानंतर 12 वाजता जे झोपतात ते 5ला उठतात, त्याला वामकुक्षी म्हणत नाही. 15-20 मिनिटाची वामकुक्षी फार झाली. दुपारच्या वेळेला दुपारी झोपणाऱ्याचं आयुष्य कमी होतं असं आयुर्वेदाने म्हटलं. आयुष्य कमी होतं. तुम्ही काय करावं माझा प्रश्न नाही आहे, मी मला काय माहिती आहे ते सांगतो. त्याने बघितलं तरुण मुलगा दुपारच्या वेळेला झोपला, तो जवळ गेला, त्याला ए बाबा उठ. तो तरुण उठून बसला. तो म्हणला का हो, कशाला उठवलं मला? म्हणलं झोपलास काय? तो म्हणलं मग काय करू? म्हणलं काहीतरी काम कर, कामाचे दिवस आहे, काहीतरी काम कर. तो म्हणला काही काम नाही हो मला, काय काम करू? याने खिशातून एक 100-200 रुपये काढले, त्याच्या हातावर ठेवले. त्याला सांगितलं हे बघ, हे 200 रुपये घे, बाजारामध्ये जा, आंबे घे, ते आंबे दुसऱ्या वस्तीमध्ये नेऊन विक, या 200चे तुला 2000 रुपये मिळतील. तो म्हणला एवढे? एकदम नाही मिळणार, हळूहळू मिळतील, पण 200चे 2000 तुला करता येईल. तो म्हणला होतील, तू प्रामाणिकपणानं सुरू तर कर उद्योग, तुला 200चे 2000 होतील. तो म्हणाला बरं, पण समजा 2000 मला मिळाले, त्याच्यानं काय होईल? म्हणलं काय व्हायचं? ते 2000चे अजून चांगल्या पद्धतीचे प्रकारचे आंबे घ्यायचे, पायरी वगैरे घ्यायचा, तो अजून श्रीमंतामध्ये जाऊन विकायचा, त्या 2000चे तुला 2 लाख मिळतील. हळूहळू केलं. तो म्हणलं 2 लाख? हो मिळतील. तो म्हणला बरं, तुम्ही म्हणता तसे 2 लाख मला मिळाले, त्याच्यानं काय होईल? म्हणलं त्याच्यानं काय व्हायचं? त्या 2 लाखाचे मग चांगले आंबे मागवायचे, देवगड हापूसचे आंबे मागवायचे. ते हापूसचे आंबे श्रीमंत लोकांच्या वस्तीमध्ये नेऊन विकायला सुरुवात करायची, घरापर्यंत नेऊन द्यायचा, चांगला माल मागवायचा, चांगल्या लोकांना नेऊन द्यायचा. त्या 2 लाखाचे तुला 2 कोटी रुपये मिळतील. तो म्हणला 2 कोटी? तो म्हणला हो, तू प्रामाणिकपणानं व्यापार कर, महिना 2 कोटी रुपये तुला मिळतील. 2 कोटी महिना, कळत आहे ना तुम्हाला? 2 कोटी रुपये महिना मिळतील. तो म्हणला असं? बरं समजा 2 कोटी महिना मिळाले, त्याच्यानं काय होईल? तो म्हणाला अरे भल्या माणसा, तुला जर महिना 2 कोटी मिळायला लागले तर काही करायचं कारण नाही, निवांत बसून खाऊ शकशील ना. तो म्हणला मग मी आत्ता काय करतोय? आत्ता माझं जे चालू आहे तेच जर मला तिथं जाऊन करायचं असेल तर एवढी उठाठेव मध्ये करू कशाला?
याला म्हणतात प्राप्ताची प्राप्ती. मिळवलेलंच मिळवण्यामध्ये काय पुरुषार्थ आहे? तुकोबाराय, तुमच्या जीवनाची धन्यता झालेली असेल तर पुन्हा नित्य संत संगती माझ्याकडे मागून तुम्ही काय धन्यता मिळवणार? कसली धन्यता? कशाकरता नित्य संत संगती मागता? तुकोबाराय म्हणाले, देवा खरं सांगू का तुम्हाला? म्हणे काय तुकोबारा? तुकोबाराय म्हणाले, देवा खरं सांगतो, तुम्ही देव आहेत, पण खरं सांगतो तुम्हाला सुद्धा तुकोबाराय कळायला अजून 2 जन्म घ्यावे लागतील. अहो तुकोबाराय असे साधे नाहीत, देवालाही सहजासहजी कळतील असे नाहीत तुकोबाराय. म्हणे असं काय कारण आहे? कशाकरता नित्य संत संगती मागता? तुकोबाराय म्हणाले, असं आहे देवा, मी तुम्हाला त्याच्या मागचं एक मानसशास्त्र सांगतो, एक कारण सांगतो. काय कारण आहे? ऐका. अल्पकालाच्या संत संगतीनं मला माझ्या जीवनाचं भलं झालेलंच आहे, मग पुन्हा नित्य का मागता? त्याचं कारण असं आहे देवा, माणसाला जेव्हा एखादी गोष्ट मिळते, ती त्याला आवडते, त्याच्यावर त्याचा अनुकूल परिणाम होतो, पण ती गोष्ट जर त्याच्याजवळ राहत नसेल, त्याला जर ती पुन्हा पुन्हा मिळत नसेल, तर त्या पदार्थाबद्दल त्याच्या अंतःकरणामध्ये एक आवड नावाची भावना निर्माण होत असते. ऐका, माणसाच्या अंतःकरणामध्ये आवड निर्माण होण्याचं कारण काय याचं थोडंसं मानसशास्त्र आपल्याला सांगतो. आपण म्हणतो ना, आवा मला लाडू आवडतो, म्हणजे काय आवडतो? म्हणजे काय होतं सांगा ना. लाडू आवडतो म्हणजे काय होतं? आवडतो म्हणजे पुन्हा पुन्हा खावा वाटतो, एवढंच. आवड म्हणजे एवढंच असतं का? मला एखादी गोष्ट आवडते म्हणजे काय होतं? आवड ही संकल्पना नेमकी काय? कशाला आवड म्हणतात? त्याच्या मागचं मानसशास्त्र लक्षात घ्या, जे तुकोबारांनी भगवंताला या अभंगामध्ये सांगितलं. तुकोबाराय देवाला सांगतात, देवा जी गोष्ट आपल्याला मिळते ती गोष्ट आपल्या मनाला पटते, पण आपल्याकडे जर नित्यत्वानं राहत नसेल तर त्या पदार्थाबद्दल माणसाच्या अंतःकरणामध्ये आवड निर्माण होते. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट आवडते असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा माणसाच्या मनात आवड निर्माण होण्याकरता 3 गोष्टी लागत असतात. 3 गोष्टी लागतात. 1, कधीतरी मिळालं पाहिजे. 2, मिळालेलं मनाला पटलं पाहिजे. आणि 3, पटलेलं वारंवार न मिळालं पाहिजे, तरच त्याची आवड निर्माण होते. ऐका, मी उदाहरणानं सांगतो. आपल्या जी गोष्ट रोज मिळते ती आपल्याला आवडते का? उदाहरण सांगतो. तुम्ही एखाद्या श्रीमंत माणसाला विचारा, तुला काय आवडतं? तो म्हणेल का, मला बुंदीचा लाडू आवडतो, मला गुलाब. अरे त्याला रोजच आहे पंचपक्वान्न. श्रीमंत माणसाला विचारा काय आवडतो? तो म्हणतो भाकरी ठेचा मिळाला तर बघावं, तेवढं मिळालं तर बघा. किती दिवस झाले खाऊन, अहो तोंडाला चव राहिली नाही, रोज गोड खातोय, रोज पंचपक्वान्न खातोय, कधीतरी मला काहीतरी थोडं एवढं द्या, एखादी भाकरी द्या, खट्टी भाकरी, शेंगाची चटणी. हा आवडीची गोष्ट आहे. दह्याची वाटी बरोबर असावी. बस बस बस, सोलापूर जिल्हा जिंदाबाद. बस, अजून काही लागत नाही माणसाला. खट्टी भाकरी आणि शेंगाची चटणी झाली आहे, दह्याची वाटी झाली की सोलापूरकर सिद्ध झालाच म्हणून समजायचं. काही लागत नाही त्या. बस आपल्या कधीतरी, मी का बोलत होतो की श्रीमंत माणसाला तुम्ही विचारा काय आवडतं, तो म्हणेल का पंचपक्वान्न? अरे त्याला रोजच मिळतात. आणि तुम्ही गरीबाला विचारून बघा तुला काय आवडतं, तो म्हणतो का ठेचान भाकरी द्या म्हणून. त्याला रोजच आहे. तो म्हणतो नाही हो, एखाद्या वेळेला तरी गुलाबजाम द्या, एखाद्या वेळेला तरी श्रीखंड द्या, एखाद्या वेळेला तरी बासुंदी द्या, शिरा द्या, काहीतरी द्या. निदान काही होत नसलं तर त्यासाठी सप्ताह तरी करा. तो म्हणेल का मला तिखट द्या म्हणून, तो म्हणेल का भाकरी द्या म्हणून? नाही म्हणत. रोज मिळतं ते माणसाला आवडत नाही, आणि जे कधीच मिळत नाही तेही आवडत नाही. मी आपल्याला उदाहरण सांगतो. बंगालमध्ये तुम्ही जर कधी गेलात तर बंगालमध्ये एक मिठाई मिळते, तिचं नाव आहे संदेश. बंगालमध्ये तुम्ही कलकत्त्याकडे वगैरे कधी गेलात तर तिथं जाऊन बघा, तिथे एक मिठाई मिळते, त्याचं नाव आहे संदेश. तुम्हाला आवडते का? अरे कधी मिळालीच नाही बघायला तर आवडायचा काय संबंध आहे? म्हणजे आवडण्याकरता कधीतरी मिळावं लागतं, एवढं तरी बरोबर आहे. कधीतरी मिळावं लागतं, मिळालेलं पटावं लागतं, आणि पटलेलं आपल्याला कायम जवळ नसावं लागतं, तर माणसाला त्याची आवड निर्माण होते. तर आवड निर्माण होते. तुकोबाराय म्हणाले, देवा संत संगती आम्हाला मिळाली,
आमच्या जगण्याचं भलं झालं पण नित्यत्वानं मिळाली नाही, म्हणून त्या संत संगतीबद्दल आमच्या अंतःकरणामध्ये आवड निर्माण झाली आणि ती आवड आहे म्हणून ती आवड पूर्ण करणं ही आता आमची वासना झाली आणि म्हणून ती आवड नित्य संत संगती देऊन आपण पूर्ण केली पाहिजे. अभंगाच्या दुसऱ्या ऐसे आवडते ऐसे आवडते कैसे अंग संग तुटी न हो आईसे आवडते मना. असंच आमच्या मनाला आवडतं, कारण नित्यत्वानं आता ती संत संगती प्राप्त झाली पाहिजे अशी आमच्या अंतःकरणामध्ये आवड निर्माण झाली. संतांच्या आवडी दोनच, एक देव आणि दुसरे संत, बस संपलं. बहुता सुकृताची जोडी बस एक, सर्व संगे विट आला तू एकला आवडसी. तू ज्ञानोबा आहे तुकोबा आहे सगळे बोलतात. एक देव आणि दुसरे संत, दुसरी आवड नाही. तुकोबारायांचा अभंग आहे, आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक. आपल्याला सगळ्या असं आहे, आवड दोन प्रकारची असते. मी थोडंसं विस्तार करून सांग. आवड दोन प्रकारची असते. एकाला म्हणतात मुख्य आवड आणि दुसऱ्याला म्हणतात अनुषंगिक आवड. मुख्य आवड आणि अनुषंगिक आवड, आवडीचे दोन प्रकार. आवडीचे दोन प्रकार.
आता मुख्य आवड आणि हे कसं मी उदाहरण देतो आपल्या, बाकीचं सोडून द्या. मुख्य आवड, अनुषंगिक आवड. मुख्य आवड म्हणजे काय? आवडीचा विषय म्हणजे मुख्य आवड, आणि त्या विषयाच्या संबंधानं निर्माण होणारी आवडी म्हणजे अनुषंगिक आवड. उदाहरण सांगतो, जाऊ द्या. मला सांगा, तुम्हाला तुमचा मेहुणा आवडतो का नाही? आता उगी उत्तर द्यायला काय हरकत आहे? मेहुणा आवडतो का नाही? मोकळं बोला, घाबरू नका, काही होत नाही, काही होत नाही. काही झालं तर मी जबाबदार, काही नाही. आणि तुम्ही इथं नाही म्हणूच नका, हो म्हणा, कारण घरी गेल्यावर काय होईल याला कोण जबाबदार? हां, मग मेहुणा कळतं ना? मेहुणा म्हणजे कोण? बायकोचा. बस कळतं ना? मेहुणा आवडतो का नाही? आमच्याकडे म्हण आहे महाराज, सारी दुनिया एक तरफ, जोरू का भाई एक तरफ. हां, सगळी दुनिया एका बाजूला आणि बायकोचा भाऊ एका बाजू. आपला मेहुणा आपल्याला आवडतो का नाही सांगा? आवडतो ना? मोकळं बोला, की लाजायला काय झालं? अहो, सगळ्यांना आवडतो. तुम्ही काय नाही म्हणता? सर मोकळं बोलत चला, काही घाबरू नका, काही होत नाही. हां, मेहुणा आवडतो ना? आवडतो. आता आपला मेहुणा आपल्याला आवडतो, मेहुणा मला मान्य आहे. का आवडतो? लक्षात येत आहे का माझं काय म्हणणं आहे ते? आपला मेहुणा आपल्याला आवडतो का नाही? आवडतो. का आवडतो? बरोबर आहे, बरोबर, तुम्ही बरोबर बोलताय. बोलत चला. का बरं? बायकोचा भाऊ म्हणून. म्हणजे बायको मुख्य आवड, मेहुणा अनुषंगिक. विठ्ठला. तसं तुकोबाराय बोलतात, आवडे पंढरी, भीमा पांडुरंग, चंद्रभागा लिंग पुंडलिक. याच्यामध्ये पांडुरंग हा शब्द एवढाच वेगळा काढा. आवड पंढरी, भीमा, चंद्रभागा, पुंडलिक, हे पांडुरंगन पुंडलिक एवढंच बाजूला काढायचं. या मुख्य आवडी आहेत. बाकी नाहीतर मला सांगा, पंढरपुरात आवडण्यासारखं काय आहे सांगा ना? लहान बोळी. नुसतं पिशवी टेकवायचं म्हणजे 500,000 रुपयाचं मरण आहे का नाही? नुसतं पिशवी ठेवाय काय? त्याला रस्त्यानं मोकळं फिरावं म्हणलं तर लहान बोळी, आणि त्या बोळीतून एका वेळेला एकच माणूस जाऊ शकेल अशी अवस्था. आणि असं जाताना समोरून जर पंढरपूरच्या म्हशी आल्या तर वारकऱ्याचे हाल विचारू नका. काय तिथं नीट खायला मिळेलच याची शाश्वती नाही, जेवण वेळेवर मिळेलच याची शाश्वती नाही. रस्त्यात गर्दीमध्ये पाकिट जातं, अमुक जातं, तमुक हरवतं, चष्मा जातो, पैसे चोरीला जातात, हेही दुःख सहन करावं लागतं. काय त्या पंढरपूरमध्ये आवडण्या? बरं, पंढरपूरपेक्षा मी पुढचं सांगतो ना, मुंबई केवढं मोठं शहर आहे. अरे तुम्ही म्हणाल, तोंडातून शब्द काढाल, तिथं आपल्याला प्राप्त करून घेता येतं. असा सगळ्या स्वप्नांची पूर्तता करणारं शहर म्हणजे मुंबई आहे का नाही? मुंबईला काय कमी आहे? अरे श्रीमंती महाराज. हो, आपल्या भारत देशाची आर्थिक राजधानी आहे मुंबई. म्हणजे सगळ्या भारत देशाचा पैसा इथून सगळीकडे फिरतो, अशी मुंबई नगरी आहे. माया नगरी म्हणतात तिला. काय कमी आहे तिथं सांगा? काय कमी आहे? तुम्ही म्हणाल ते तिथं मुंबईमध्ये मिळतो. पण तुकोबारायांच्या 4-4.5 हजार अभंगापैकी एका तरी अभंगामध्ये तुकोबारायांनी म्हटलंय का, आवडे मुंबई? नाही. कारण तुकोबारायांच्या आवडीचा जो विषय आहे ना, तो आहे परमात्मा पंढरीनाथ, तो आहे पुंडलिक राय. म्हणून ते जिथे राहतात ते गाव आवडतं. परमात्मा ज्या गावात राहतो ते गाव आवडतं. परमात्मा ज्या गावात राहतो त्या गावातून वाहणारी नदी आवडते. परमात्मा ज्या गावात राहतो त्या गावातली धूळ सुद्धा तुकोबाराय म्हणतात, आम्ही मस्तकी लावतो, तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे, इतकी तुकोबारायांची त्या संबंधातली भावना. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा ही आमची आवड आहे, आवड ऐसे आवडते म्हणा, देवा पुरवावी वासना. देवा आमची वासना तुम्ही पुरवा, ही आमची आवड आहे. आणि आवडीचं पर्यवसान आता वासनेमध्ये झालं. तुकोबाराय असं नाही म्हणत की देवा ही आमची गरज आहे म्हणून तुम्ही पूर्ण करा. गरज वेगळी असते आणि आवड वेगळी असते. ऐका, दोन्हीतला फरक सांगतो. तुकोबारायांना संत संगती ही तुकोबारायांची गरज नाही आहे, ती तुकोबारायांची आवड आहे. गरज वेगळी असते आणि आवड वेगळी असते. काय सांगू तुम्हाला? एकच फरक सांगतो, लांबवणार नाही, माझ्याकडे पुष्कळ फरक आहेत त्याचे, पण एकच सांगतो तुम्हाला. गरज ही नेहमी व्यभिचारी असते आणि आवड ही नेहमी अव्यभिचारी असते. मी उदाहरणानं सांगतो तुम्हाला. गरजेला काही चालतं,
गरजेला काही चालतं. आमच्या मराठवाड्यात एक म्हण आहे, वेळेला केळं आहे का इकडं आहे ना? हां, आमच्याकडे मराठवाड्यात म्हणे वेळेला केळं आणि उपासाला बस काही चालतं. भूक लागलेला मनुष्य 2 दिवसापासून पोटामध्ये अन्नाचा कण नाही, आला एखाद्याच्या दारामध्ये, माय बा भिक्षा वाढावं, 2 दिवस झाले पोटामध्ये अन्नाचा कण नाही, आणि त्या माऊलीनं घरातून येऊन सांगितलं, बाबा रे अजून ताजं काही शिजलं नाही, 2 दिवसापूर्वीची शिळी भाकरी आहे, चालेल का? तर तो म्हणाल का आपण शिळं खात नसतो? तो म्हणाल का? तो म्हणेल शिळी तर शिळी भाकरी वाढा, भाकरी नसेल तर भात वाढा, भात नसेल तर विटलेली चिटलेली आमटी वाढा, काय 4 दिवसापूर्वीची नुसती भाजी असेल तर वाढा, काही नसेल तर कपभर चहा द्या, नसेल तर वाटीभर दूध द्या, काहीच नसेल तर मुठभर शेंगादाणे द्या, काही नसेल तर निदान फुलपात्र भरून पाणी द्या, पण आत्ता माझ्या पोटामध्ये काहीतरी गेलं पाहिजे. 2 दिवसापासून पोटात अन्नाचा कण नाही, आता जर पोटात काही नाही गेलं तर माझा प्राण जाईल, मला जे असेल ते द्या. भाकरीच्या ऐवजी पोळी, पोळीच्या ऐवजी भात, भाताच्या ऐवजी नुसती आमटी, नुसती भाजी, नुसतीच चटणी, नुसतं तिखट तेल, नुसतं पाणी, नुसतं दूध, एकाच्या ऐवजी दुसरं जिथं चालतं ना त्याला गरज म्हणतात, गरज. 2 दिवसापासून ज्याच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही त्याला अन्न मिळणं ही त्याची गरज आहे, गरज आहे. पण आवड नाही, आवड वेगळी असते. आवडीला व्यभिचार चालत नाही, याच्या ऐवजी दुसरं नाही, आवडीला ते चालत नाही. आवडीला ज्याला गुलाबजाम आवडतात ना त्याला जिलबी चालत नाही, त्याला एकच पाढा येतो, गुलाबजाम, एके गुलाबजाम, गुलाबजाम 10 गुलाबजाम, याच्या पलीकडं तो बोलायला तयार नाही. त्याला तेवढंच आहे, त्याच्या ऐवजी मग नाही तर नाही म्हणून सांगा, पण याच्या व्यतिरिक्त दुसरं स्वीकारणार नाही, याला आवड म्हणतात. आवडीला व्यभिचार चालत नाही. मी उदाहरण सांगतो तुम्हाला. एका गावामध्ये एका मोठ्या श्रीमंताच्या घरी काही कार्यक्रम झाला, गुलाबजाम केले होते. त्या गावामध्ये एक वारकरी दादा राहायचे, वारकऱ्याला गुलाबजाम आवडायचे. त्या श्रीमंत माणसाला माहिती होतं वारकरी दादाला गुलाबजाम त्याची श्रद्धा होती वारकऱ्या. कार्यक्रम झाला, सगळ्या गावाला आमंत्रण होतं, गाव सगळं आलं, गुलाबजाम खाऊन जेवण करून गेलं. या श्रीमंत माणसाला वाटलं वारकरी दादा शेतात गेले, अजून आले नाहीत, त्यांना आपल्याकडचा प्रसाद मिळाला पाहिजे, म्हणून त्या श्रीमंत माणसाने काय केलं, सगळं संपायच्या आत एक डबाभर गुलाबजाम त्या वारकऱ्याच्या नावानं हलकेच काढून ठेवले बाजू, कुणाला कळू दिलं नाही. सगळं झालं, गाव सगळं जेवून गेलं. संध्याकाळी वारकरी दादा आले शेतावरून काम करून, दिवसभर शेतामध्ये राबले. संध्याकाळी घरी आले, घरी भूक लागली होती, हातपाय धुतले, झालं सगळं झालं, हातपाय धुतले, जेवायला बसले, जेवण झालं. काय वारकऱ्याचं जेवण काय असायचं, भाजी भाकरीचं जेवण केलं. भूक लागली होती, आकंठ जेवण केलं, भरपूर जेवले. तोंडातून बोट घातलं तर बोटाला भाकरी लागावी एवढं जेवण झालं. हात धुतले, घोंगड्यावर येऊन बसले, आणि तेवढ्यात हा श्रीमंत माणूस डबाभर गुलाबजाम घेऊन आला, वारकऱ्याच्या समोर ठेवलं आणि सांगितलं, वारकरी दादा घ्या. ते म्हणले काय? म्हणे डबाभर गुलाबजाम आहे. ते म्हणले जा घेऊन. म्हणे का? आत्ता जेवण झालं आहे, हात अजून ओला आहे, भरपूर जेवलो आहे, आता पोटामध्ये पाण्याला जागा नाही तर तुझा गुलाबजाम कुठं बसेल, मला नको, जा घेऊन परत. तो म्हणला असं म्हणू नका, तुम्हाला आवडतात म्हणून मी घरच्या पोरासोरांना खाऊ दिले नाही, डबाभर बाजूला काढून ठेवले, आणि तुम्ही नाही म्हणून घेऊन जा म्हणून सांगता, असं करू नका, थोडं खा, 2 खा. तो म्हणला नाही, पोटात जागा नाही, कुठं खाता आता, नाही बघ नंतर पुन्हा कधी केल्यावर बघू. तो म्हणला नाही, असं म्हणू नका, असं करू नका, मी घरच्यांना कळू दिलं नाही तुमच्याकरता डबाभर गुलाबजाम मी काढून ठेव, नाही म्हणू नका, एवढं खा. तो म्हणला नाही पोटात. तो म्हणला बाकीचं जाऊ द्या, तुम्हाला आता खायचं नाही ना, जाऊ द्या, नुसतं डबा उघडून बघा तरी रूप पाहता लोचनी. काय साखर मुरली, काय पाक मुरलाय, काय तळल्या गेलेत, काय ताजा खवाय. बघा, नाही म्हणू नका, पोरासोरांना खाऊ दिलं नाही हो, त्यांच्या तोंडाचं काढून तुमच्याकरता डबाभर राखून ठेवलंय, नाही म्हणू नका, मी पाया पडतो, बाकीचं सोडून द्या, माझी तुमच्यावर श्रद्धा आहे, माझ्याकरता नावाला एक खा, माझा आग्रह नाही, मी सगळा तुमचा प्रसाद म्हणून डबा घरी घेऊन जातो, वारकऱ्याचा प्रसाद आहे म्हणून घरी घेऊन जातो, नावाला एक खा, नावाला. त्यांनी डबा उघडला, वारकऱ्याच्या समोर ठेवला, वारकऱ्याने बघितलं, नावाला एक खा, आणि वारकऱ्याने नावाला एक खायला सुरुवात केली तर नावालाही एक ठेवला नाही. माझा दृष्टांत संपला. मला काय सांगायचं आहे की ज्याच्या पोटामध्ये 2 दिवसापासून अन्नाचा कण नाही त्याला अन्न मिळणं ही त्याची गरज आहे, पण भरल्या पोटी डबाभर गुलाबजाम संपवणं ही त्याची आवड आहे, आवड.
आवडीला व्यभिचार चालत नाही महाराज, गरजेला व्यभिचार चालतो. तुकोबाराय म्हणतात देवा अशी संत संगती ही आमची आवड आहे. का? कारण याला सोडून तुम्ही देवाची संगती देतो, तुम्हाला तीर्थक्षेत्रामध्ये वास्तव्य देतो, असं दुसरं काही सांगाल तर तसं चालणार नाही. ही आमची आवड आहे आणि या आवडीचं पर्यवसान आता वासनेमध्ये झालं आहे, त्यामुळं आमची वासना तुम्ही पूर्ण केली पाहिजे. वासना शब्द नेहमी निषेधमुखानं येतो, परंतु वासना हा शब्द चांगल्या अर्थाने येतो. वासनेचे 2 प्रकार आहेत, शुद्ध वासना, मलिन वासना. वासना द्विविधा प्रोक्ता, शुद्धाच मलिनस्तथा, मलिना जन्म हेतु शुद्धा जन्म विना, वगैरे वगैरे मोठं प्रकरण आहेत. सोडून द्या सगळा विषय. शुद्ध वासनेचे 4 प्रकार पतंजली योगसूत्रामध्ये आहेत. शुद्ध वासनेचे 4 प्रकार, मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा. याच्यामध्ये ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, ही मैत्री नावाची शुद्ध वासना तुकोबाराय भगवंताच्या चरणाजवळ बोलून दाखवतात. देवा आम्हाला संत संगती द्या, बस दुसरं काही मागणं नाही, बस संत संगती देई चरणसेवा, दुसरं आम्हाला काही नको. भगवंताने ऐकलं. भगवंताला वाटलं कुठून आपल्याला बुद्धी झाली आणि यांना मागा म्हणालो, आता द्यावं तर लागेल. भगवान म्हणाले ठीक आहे तुकोबाराय, मी तुम्हाला मागा म्हणालो, तुम्ही संत संगती मागितली, मी अल्पकालाची देतो म्हणालो, तुम्ही नित्यत्वाची मागितली, मी नित्यत्वाचं कारण विचारलं, तुम्ही आवड हे कारण सांगितलं, मला तुम्हाला संत संगती द्यायला पाहिजे, देतो संत संगती तुम्हाला देतो मी, प्रश्न मिटला. पण माझ्या मनात एक शंका आहे, कारण माझ्या हातात एकच चरण आहे. माझ्या मनात एक शंका आहे तुकोबाराय. काय शंका? तुकोबारांना भगवान म्हणाले तुकोबाराय गेला 1.5-2 तास तुमचं माझं भांडण चालू. ज्या संतांच्या संगती करता तुम्ही प्रत्यक्ष देवाला गुडघ्यावर बसायला लावून, ज्या संतांच्या संगती करता तुम्ही मला नाही ते बोललात, मला गाथावाचा म्हणालात, मला नाही ते बोललात, मला वचन मोडू नका म्हणालात, मला वचना फिरती अधमजन म्हणून सांगितलं, विचारतो वचनाधी म्हणून मला सांगितलं. प्रत्यक्ष या विश्वाच्या चालकाबरोबर ज्या संतांच्या संगती करता तुम्ही भांडलात, ती संत संगती तुम्हाला मिळाली पाहिजे. पटलं मला, त्याचं महत्त्वही पटलं, त्याच्याकरता तुम्ही माझ्याशी भांडलात ना, भांडलात. मग आता मला एक सांगा तुकोबाराय, ज्या संतांच्या संगती करता तुम्ही प्रत्यक्ष देवाशी भांडलात, ते संत कोण आहेत हे तुम्हाला माहिती आहे? कुणाला संत म्हणता तुम्ही? अरे जगतामध्ये आज प्रत्येकजण येतो तो संत म्हणून मिरवतो. काय करता त्याला? संतांची संगती पाहिजे ना तुम्हाला. मग संत म्हणजे कोण तुम्हाला कळतं का? कुणाला संत म्हणता तुम्ही? संतांची काही व्याख्या आहे का तुमच्याकडे? कुणाला काही लक्षण आहे का? काही व्यावर्तकत्व त्यांच्या ठिकाणी आहे हे सिद्ध करू शकता का तुम्ही? संतांची संगती द्या. अरे पण संत म्हणजे कोण सांगा ना मला काहीतरी, मला त्यांची व्याख्या सांगा, मला त्यांची ओळख सांगा, म्हणजे त्या संतांच्या संगतीमध्ये मी तुम्हाला ठेवू शकतो. तुम्ही ज्या संतांच्या संगती करता, देवाबरोबर 2 तास भांडताय, ते संत कोण हे लक्षात आहे तुम्हाला? याचं लक्षण तुम्हाला करता येतं? हे माहिती आहेत कोण संत ते? तुकोबाराय हसले. तुकोबाराय म्हणाले देवा अहो भक्ता ऐसे जाणा जे देही उदास, अशी लक्षणं सांगून बसलेला मी आहे. तुम्ही मला विचारता? हो म्हणे तुम्हाला विचारता कुणाला संत म्हणता तुम्ही? तुकोबाराय म्हणाले माझ्याकडून संतांची व्याख्या ऐकायची का? हो म्हणे सांगा कुणाला संत म्हणता? कारण संत व्हायला तसं काही फार लागत नाही, आता फार लागत नाही, वारकरी व्हायला फार लागत. मी एक वाक्य सांगतो तुम्हाला, पटलं तर बघा, पटलं तर बघा, नाही तर द्या सोडून. पण एक वाक्य सांगतो, जगातल्या कोणत्याही क्षेत्रामध्ये माझं वाक्य उपयोगी पडेल असं मला वाटतं. तुम्हाला पटलं तर घ्या. साधं वाक्य आहे, ऐका. ज्याची नक्कल करणं सगळ्यात सोपं असतं ना, ते होणं या जगात सगळ्यात अवघड असतं. हे लक्षात ठेवा. ज्याची नक्कल करणं या जगात सगळ्यात सोपं आहे, ते होणं या जगात सगळ्यात अवघड असतं. संतांची नक्कल सगळ्यात सोपी आहे. संत व्हायला काय लागतं? मी तर सांगतो ना, अवघं भांडवल 25 पैसे. चाराण्यात संत होता येतो? काही नाही. चाराण्यात काय लागतं? काही नाही. एक गोपीचंदनाचा खडा, संपलं, भांडवलच संपलं. खडा झिजेपर्यंत उगाळायचा आणि शरीरावर जिथं जिथं कोपरे दिसतात लावून टाक, झाले संत. काय त्याला झाला वारकरी, काय लागतं त्याला? वारकऱ्याची नक्कल करणं फार सोपं आहे महाराज, वारकरी होणं तेवढंच अवघड असतं. लक्षात ठेव, सोपं नाही. तुकोबारांना भगवान म्हणाले कुणाला संत म्हणता? तुकोबाराय म्हणाले मी सांगतो ना देवा, माझी संतांची व्याख्या ठरलेली आहे. म्हणे काय व्याख्या करता?
तुकोबाराय म्हणाले, देवा माझी संतांची व्याख्या ठरली. काय व्याख्या आहे? ज्याच्या चित्तामध्ये देव वसतो त्याला मी संत म्हणतो. अभंगाचं पहिलं चरण. देव वसे चित्ती देव वसे भगवंतानी तुकोबारायांना विचारलं, ज्या संतांच्या संगती करता देवाबरोबर भांडतात ते संत कोण? व्याख्या काय? तुकोबारायांनी संतांची व्याख्या सांगितली. मला कुणाची संगती चालणार नाही देवा. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. त्याची संगती, ज्याच्या चित्तात देव वसतो त्याची संगती मला पाहिजे, हे तुकोबाराय बोलतात. मग चित्तामध्ये देव वसतो त्यांची संगती म्हणजे सगळ्यांच्या चित्तात देव वसतो ना. मग कुणाची संगती नेमकी? देव वसे चित्ती या तुकोबारायांच्या व्याख्येचा नेमका अभिप्राय काय याचा विचार मला करायचा आहे. एकदा प्रेमानं भजन करू. एक 5 ते 7 मिनिटामध्ये मी या व्याख्येचा विचार सांगतो, सेवा संपवतो. विठोबार खुमाई खुमार खुमाई हे देव खुमार खुमाई खुमार खुमाई खुमार खुमाई खुमार खुमाई देव खुमार खुमाई खुमार खुमाई देव खुमार खुमाई खुमार खुमाई देव खुमार खुमार खुमाई देव खुमार खुमाई खुमार खुमाई कवर दे हरि विठोल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम समाधी महाराज की जय. गोपाळ कुमारी आहा गोपाळ कुमारी हे हे गोपाळ कुमारी हप्पा 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 देव वसे चित्ती त्याची घडावी संगती.
ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगामध्ये भगवंताच्या चरणाजवळ आपल्या अंतःकरणातलं मागणं मागतात. त्या मागणीचे थोडीशी उलट्या अर्थानं भूमिका आपल्यासमोर मी ठेवली. आपल्या लक्षात आलं असेल आपण अभंगाच्या खालून प्रवेश केला, वरून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय. थोडासा विचार सांगायचा राहिला आहे तेवढा सांगतो आणि सेवा माझी संपवतो. भगवंताने विचारलं, ज्या संतांच्या संगती करता तुमच्या अंतःकरणामध्ये इतकी आवड आहे, ज्या संतांच्या संगती करता देवाबरोबर भांडायची तयारी आहे, ते संत कोण आहेत? तुकोबारांनी संतांची व्याख्या सांगितली, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. त्या ज्याच्या चित्तामध्ये देव वसतो त्याला मी संत म्हणतो. हे ऐकल्यानंतर भगवंताला असं वाटलं की सगळं भांडण आपण जिंकलं. कारण ज्याच्या चित्तामध्ये देव वसतो त्याला जर संत म्हणायचं असेल तर सगळ्यांच्या चित्तात देव आहे ना महाराज. कुणाच्या चित्तात देव नाही सांगा ना. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमव सर्वांच्या हृदय देशी मी अमुका हे ऐसी बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगा मी. भगवान ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूताने यंत्रारूढाने मायया. ज्ञानोबराय बोलतात, सर्वभूतांच्या अंतरी हृदय महा अंबरी चिदवृत्तीच्या सहस्त्र करी उदयला असे जो. हे ज्ञानोबराय बोलत असतील तर सर्वांच्या चित्तात देव आहे. अहो सर्वांच्या म्हणजे तुमच्या माझ्या नाही, जडामध्ये सुद्धा देव मानणारी आपली संस्कृती. जाता जाता एखाद्या माणसाला पाय लागला तर आपण नमस्कार करतो. जाता जाता जात्याला पाय लागला तर नमस्कार करतो. उखळाला मुसळाला पाय लागला तर नमस्कार करतो. केरसुणीला पाय लागला तर नमस्कार करतो, है ना. मग का बाबा? कारण त्याच्यामध्ये परमात्मा राहतो, केरसुणीमध्ये लक्ष्मी राहते, अशी आपली धारणा आहे संस्कृतीची. त्यामुळं आपण त्याला नमस्कार. मग जडातही अर्जुन बोलतोय 15व्या अध्यायामध्ये, ऐसी जडा जड व्याप्ती रूप करिता कैवल्यपती. जड आणि चेतन या दोन्हीमध्ये. अहो मला सांगा, ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चित्तामध्ये देव राहतो आणि तुमच्या माझ्या चित्तात काही भूत राहतं? आपल्या चित्तात कोण आहे सांगा ना. तोच परमात्मा आहे. जो परमात्मा ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चित्तात आहे ना, तोच परमात्मा आपल्या चित्तात आहे. मग सर्वांच्या चित्तात जर देव राहतो तर देव वसे चित्ती याला जर संत म्हणायचं असेल तर भगवान म्हणाले, फार चांगली व्याख्या तुम्ही केली, ज्याच्या चित्तात देव वसतो तो जर संत आहे तर सगळ्यांच्या चित्तात देव वसतो. मी कुणाची संगती देतो, घ्यान निघा, झालं काम तुमचं. तुकोबाराय म्हणाले, देवा तुम्हाला अजूनही तुकोबाराय कळाले नाहीत, अजूनही तुकोबाराय कळाले नाहीत. अहो विचार करा देवा, मी काय भाषा वापर. म्हणे काय म्हणाला? देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. हो म्हणालो. मग ज्याच्या चित्तात देव वसतो तो संत. तुकोबाराय म्हणाले, ज्याच्या चित्तात देव वसतो तो संत नाही, देव वसे चित्ती त्याची घडतो संत. अहो म्हणजे काय झालं? अर्थ तोच ना. तोच अर्थ नाही ना. नाही ना. नाही. का नाही? तुकोबाराय म्हणाले, समजून सांगतो. म्हणे सांगा. देव वसे चित्ती म्हणजेच ज्याच्या सर्वांच्या चित्तात आहे. कुणाची नाही? देवा. ज्याच्या चित्तात देव वसतो तो संत, ही माझी व्याख्या आहे. आणि तुम्हाला पटत नसलं तर मी तुम्हाला समजावून सांगतो. म्हणे सांगा. जास्त वेळ घेणार नाही मी. माझ्याकडे 2-4 त्याचे युक्तिवाद आहेत, त्याचे हे आहेत, विचार सांगता येण्यासारखे प्रमाणाने. पण एकच विचार मी फक्त आपल्याला सांगतो, जास्त वेळ घेत नाही. तुकोबारायने भगवंताला विचारलं, देवा मला अजून एका प्रश्नाचं उत्तर दे. म्हणे काय? तुम्ही कधी गीता वाचली का? आता हे जास्त अवघड झालं. भगवान म्हणाले, वाचली नाही, मी सांगितली. तुकोबाराय म्हणाले, त्याला सांगून फार वर्ष होऊन गेली, लक्षात किती राहिली? इथं कालचा अभंग लक्षात ठेवणं अवघड झालंय. तुम्ही 5000 वर्षापूर्वीची गीता विचारताय? हो म्हणे गीता वाचली. म्हणे देवा मला एक सांगा, या गीतेमध्ये तुम्ही अर्जुनाकडे एका गोष्टीची वारंवार मागणी केली. काय मागितलं? म्हणे काय? आणि अर्जुना मला मन दे, चित्त दे, चित्त दे, मन दे, मन दे, मन दे. कितीदा? मय्येव मनाधत्स्व मयि बुद्धी निवेशे मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्तैव महात्मानं मत्परायण. अजून एकदा, मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यंते प्रतिजाने प्रियोसी मे. 9व्या अध्यायामध्ये, 18व्या अध्यायामध्ये मन्मना भव, मन हे मीच करी माझी या भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते माझे अनुसंधाने देख संकल्प जाळणे निश्चय मद्याजी चोख याची ना. अर्जुनाकडे मागितलं की नाही? अर्जुना, मन आणि बुद्धी मला देणारा माझा सगळ्यात प्रिय भक्त, मय्यर्पित मनोबुद्धी योमद्भक्त समे प्रिया. बोलला ना देवा. अर्जुना मन दे, मन दे, मन दे, मन दे. मागितलं ना?
मागितलं. मग मला एक सांगा देवा, तुम्ही अर्जुनाला मन दे, चित्त दे, चित्त दे, चित्त दे असं वारंवार मागितलं. अर्जुन तुमचा एवढा लाडका शिष्य आहे, एवढा लाडका भक्त आहे. मग अर्जुना मला चित्त दे, मला मन दे, मला मन दे एवढं 100 वेळेला मागण्यापेक्षा एकदा तरी या 18 अध्यायामध्ये अर्जुनाला म्हणायचं, अर्जुना मी मनात येतो, मी मनात येतो, मी मनात येतो. काय बिघडलं असतो देवा तुमचं? काय बिघडलं असतं? अर्जुना मन मला दे, मन मला दे याच्याऐवजी म्हणायचं ना मी मनात येतो, मी मनात येतो. काय बिघडलं असतं? काय बिघडलं असतं? दोन्हीचा अर्थ एकच. मन देवाला देणं काय आणि मनात देव येणं काय, काय फरक पडला असता? 3 गुणिले 4 काय आणि 4 गुणिले 3 काय? दोन्हीचं उत्तर एकच येणार आहे, 17. नाही का? कोण कोण जाग आहे, मला मधून मधून परीक्षा करावी लागते. हां, 4 गुणिले 3 म्हणणं काय आणि 3 गुणिले 4 म्हणणं काय? उत्तर काय? 12. उत्तर एकच येणार आहे, 12. तुम्ही 4 गुणिले 3 करा, नाही तर 3 गुणिले 4 करा. अर्जुना मन मला दे, मन मला दे असं म्हणा, मी मनात येतो असं म्हणा. का नाही म्हणला देवा? भगवान म्हणाले मला कळलं नाही, आत्ता लक्षात आलंय तुम्ही सांगितल्यावर. मग देवाने तुकोबारायला विचारलं, तुकोबाराय मी असं का म्हणलं असेल? आणि मग तुकोबाराय म्हणाले आता मी सांगतो. कारण देवालाही जे सांगता येत नाही ते सांगायला जे येतात त्यांनाच संत म्हणतात. संत तेच आहे. अहो, जे भगवंताला बोलता आलं नाही ते सांगायला ज्ञानोबाराय आले, ते सांगायला नाथ महाराज तुकोबाराय आले. महाराज काय सांगू, विस्तार करत नाही, सोडून द्या. तुकोबाराय म्हणाले मी सांगतो द्या. एकच लहानसा युक्तिवाद, 2-5 मिनिटाचा छोटासा युक्तिवाद. तुकोबाराय म्हणाले देवा, अर्जुनाला चित्त दे म्हणणं वेगळं आणि मी चित्तात येतो म्हणणं वेगळं. अर्जुन साधक आहे, चित्तात जाणं वेगळं आणि चित्त घेणं वेगळं. कसा फरक आहे मी एका उदाहरणाने सांगतो आपल्याला, विस्तार करायचा नाही मला. समुद्र आहे, समुद्र. समुद्र, त्या समुद्रातलं तांब्याभर पाणी वेगळं काढा, तांब्याभर पाणी वेगळं काढा. समुद्रातल्या पाण्यात आणि तांब्यातल्या पाण्यात काय फरक आहे? काय फरक आहे? काहीच नाही. समुद्रातलं पाणी ज्या रंगाचं, तांब्यातलं पाणी त्याच रंगाचं. समुद्रातलं पाणी जेवढं खारट, तांब्यातलं पाणी तेवढंच खारट. समुद्रातल्या पाण्यामध्ये जेवढे क्षार, तांब्यातल्या पाण्यामध्ये तेवढे क्षार. मग समुद्रातलं पाणी आणि तांब्यातलं पाणी दोन्हीमध्ये फरक नसेल आणि फरक करायचाच झाला तर एकच फरक करता येईल, समुद्रातलं पाणी व्यापक रूपात आहे, तांब्यातलं पाणी संकुचित रूपात, परिच्छिन्न रूपात आहे, एवढाच फरक. बाकी समुद्रातल्या पाण्यात आणि तांब्यातल्या पाण्यात बाकी काय फरक आहे? काही फरक नाही. मग समुद्रातलं तांब्याभर पाणी वेगळं काढलं आणि समुद्रातल्या पाण्यात आणि तांब्यातल्या पाण्यात फरक नसेल तर मला एक सांगा, मग आता समुद्रातलं पाणी आणि तांब्यातलं पाणी एक करायचं असेल तर समुद्र तांब्यात आणता का तांब्यातलं पाणी समुद्रात टाकता? एवढाच मुद्दा. एकच आहे ना, एकच आहे ना. मग समुद्र तांब्यात आणा की बिघडलं काय? समुद्र तांब्यात आणता येत नाही. आपल्याला समुद्रातलं पाणी आणि तांब्यातलं पाणी एक करायचं असेल तर तांब्यातलं पाणीच समुद्रामध्ये टाकावं लागतं. तांब्यातलं पाणी समुद्रात टाकणं याला चित्त देणं म्हणतात आणि तांब्यात समुद्र येणं याला देव वसे चित्ती म्हणतात. एवढा फरक आहे. ज्याला आपलं चित्त देवाला द्यावं लागतं तो साधक आहे, पण ज्याच्या चित्तात स्वतः परमात्मा येऊन बसतो त्याला संत म्हणतात. ऐका, समुद्रामध्ये तांब्यातलं पाणी, समुद्रामध्ये तांब्यातलं पाणी जाणं हे साधकाचं लक्षण आहे, पण तांब्यामध्ये समुद्र सामावून जाणं हे संतांचं लक्षण आहे. म्हणून ज्ञानोबाराय बोलतात, तयाचे चित्त गवसणी व्यापका मज, मज व्यापका तयाचे चित्त गवसणी होय. अर्जुना, मी व्यापक आहे परमात्मा, पण त्याचं चित्त मला गवसणी. गवसणी कळते का आपल्याला? गवसणी खोळ, खोळ. पखवाजाला खोळ असते, तक्क्याला खोळ असते, आहे ना, खोळ. आता मला सांगा, आपण तक्क्याला लोडाला खोळ घालतो घरामध्ये, तक्क्याला खोळ घालतो. खोळ मोठी लागते का तक्क्या? हो. खोळ मोठी असावी. तक्क्या मोठा असला तर खोळ फाटणार नाही का? म्हणजे जी खोळ असते ती मोठी असते आणि जो तक्क्या असतो त्या खोळीपेक्षा लहान असतो. मग त्यांचं चित्त मला व्यापकाला जर खोळ होणार असेल तर त्यांचं चित्त माझ्यापेक्षा मोठं आहे आणि मी मात्र त्यांच्या चित्तामध्ये लहान आहे. म्हणजे ज्यांचं चित्त व्यापक परमात्म्यापेक्षा मोठं आहे त्याला संत म्हणतात आणि अशा संतांची संगती मला पाहिजे हे तुकोबाराय बोलून दाखवतात. देव वसे चित्ते त्याची घडावी संगती, आईसे आवडते मना देवा
पुरवावी वासना, अशी वासना आमची पुरवावी असं तुकोबारायांनी देवाला सांगितलं. तुकोबारायांची इच्छा देवाला पूर्ण करावी लागली. ती नंतर केली. त्याचे अभंग नंतर वेगळे. आपली वेळ संपली, आपला अभंगही संपला, आपलं कीर्तनही संपलं. थोडक्यात याचा भाव एवढाच आहे, संत संगतीची अपेक्षा माणसाने आपल्या जीवनामध्ये करावी. प्रत्येकाला नित्यत्वानं संत संगती मिळेलच याची शाश्वती देता येत नाही, पण संत संगतीच्या विचाराला माणसाने प्रारंभ केला पाहिजे. आणि ती संत संगती आता ज्ञानोबाराय तुकोबाराय कुठं भेटणार आपल्या? आज मी म्हणलं माणकोजी महाराजांच्या सेवेत जाऊन राहतो, कुठं भेटणार आपल्याला? भेटत नाहीत ना. मग ज्ञानोबाराय भेटत नाहीत ना, मग त्यांची संगती करायची ना. मग एक काम करा, ज्ञानोबारायांच्या संगतीचा विचार बाजूला ठेवा आणि ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीची संगती करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय होईल? ती ज्ञानोबारायांचीच संगती होईल. तुकोबारायांची संगती होत नसेल ना, गाथ्याची संगती करा, नित्यत्वानं करा. 2च अभंग 5च अभंग नित्यत्वानं वाचत राहिलं की तुकोबाराय आपल्या जवळ आहेत असं आपल्याला वाटत राहतं, ज्ञानोबाराय आपल्या जवळ आहेत असं वाटत राहतं. हरिपाठ नित्यत्वाने केला की ज्ञानोबारायांचा उपदेश आपल्याला तारून नेणारा आहे याचा विश्वास अंतःकरणामध्ये सिद्ध होत राहतो. याच्याकरता संत वाङ्मयाची उपासना करणं आपण कर्तव्य समजून केलं पाहिजे. आणि तशा पद्धतीची संत वाङ्मयाची आणि संतांच्या संगतीची उपासना करण्याची सद्बुद्धी, सामर्थ्य संतांनी, परमात्म्यांनी, सद्गुरूंनी तुम्हाला आम्हाला द्यावं. याच्याकरता त्यांच्या चरणी आपण प्रार्थना करू.